राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा, शिक्षण महर्षी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आणि जिने चूल आणि मूल या भावनेला मोडीकाळी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला, अशा स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी आणि समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखविणाऱ्या आयुक्त सावित्रीबाई फुले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या शिवाला घडवणारी राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ आणि ज्यांच्या प्रगट दिनाच्या महोत्सवाच्या निमित्तानं आपण सगळे जमलेलो आहोत, जसे आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री समर्थ संत गजानन महाराज, या संतांच्या कार्याला सर्वप्रथम मी अभिवादन करते. आज जमलेल्या सगळ्या माझ्या मातृतुल्य आणि माझ्या भगिनी, पितृतुल्य बंधू, आणि आज तर मोठ्या उत्साहानं आमची बाळगोपाळ आहे. कारण या गोळ्या कळ्या माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी, विकसता प्रगटे समाजी शेकडो महापुरुष. राष्ट्रसंत म्हणतात की यांच्यामध्ये सगळे लपलेले ते बाहेर काढायचे तुम्हाला, आणि तो बाहेर कोण काढतो? ते बाहेर काढण्याची कला तुमच्यामध्ये आहे, आणि ती काढण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन मुलांमध्ये घडवण्याचं काम जर कोण करत असेल तर ती आहे. म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. प्रत्येकाच्या आत्म्यात, ज्याच्या आत्म्यात ईश्वराचा ठाव आहे, त्याचं नाव आहे आई. भगवंत परमेश्वराने ही सगळी सृष्टी निर्माण केली, आणि मग विचार पडला की या सृष्टीचं चालवा कोण? इतके छोटे मुलं आहेत, या मुलांचं संगोपन कोण करावं? देव थोडी येणार आहे. मग काही ठरवलं कोणाला पाठवावं, म्हणून त्यांनी आपल्याला आई पाठवली. म्हणजे मग हे आपले लहानपणचं शी सू किती करते, जेवू घालते, अशा सगळ्या प्रकारचं जर कोणाला करावं वाटत असेल तर ती फक्त आई करते. आणि म्हणून ती आपल्याला आई पाठवते, जी आपल्या पहिल्या श्वासापासून पण तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत जी निस्वार्थपणे प्रेम माया करते, तिचं नाव आहे. दुसरं कोणीच करत. तिला माहित आहे, कारण सगळ्यात पहिली जी चावूल लागते, ती सगळ्यात पहिले चावूल आपल्या आईला लागते, आपल्या जन्माची. आणि अशी महान व्यक्ती आपल्या घरात दिली आहे, प्रत्येकाला आई दिली आहे. पण आपण आई असलं की आईचं ऐकत नाही, आहे ना? पुष्कळ जण ऐकत नाही. मी लहान होती ना, तर मी सुद्धा माझ्या आईचं ऐकत नव्हती. मला असं वाटते आई वारंवार हेच कशाला सांगते, व चांगलं कोण नाही सांगत, आम्हाला खेळू का नाही, कशाला अभ्यास करायला लावते, कशाला शाळेत जायला लावते. मला आता कळायला लागलं, जे लहानपणी जे काही बंधनं आम्हाला घातले होते आमच्या आईबाबांनी, ते आता आम्हाला कळायला लागलं. कधी कधी बाबा आता आई आमच्या नाही आहे, पण आमच्या बाबाला आम्ही नेहमी म्हणत असतो की तुम्ही आमच्या वेळेस किती कडक शिस्त ठेवली, आता तुम्ही असे करत नाही. तर ते म्हणते अशा की कडक शिस्त ठेवल्या म्हणून तुम्ही या घरी टिकल्या, नाही तर सगळ्या वापस आल्या असते. म्हणजे आई वडिलांचं काम होतं शिस्त लावणं, वळण लावणं. आम्हाला लहानपणी वाटते की हे लोक आम्हाला असं बंधनात का ठेवतात, का बाहेर फिरू देत नाही, का खेळू देत नाही, घरातल्या घरातच का ठेवतात, कधी दुकानात कधी जाऊ देत नाही, असं लहानपणी वाटायचं. पण आज जेव्हा वाटायला लागलं की त्यांनी केलेले जे संस्कार होते ते आमच्यासाठी फार महत्त्वाचे. कारण आईच्या सावलीत जे वाढल्या जाते ते दुसऱ्या ठिकाणी वाढल्यात जात. आणि ज्याला आई आहे ना, त्याच्यासारखा भाग्यवान कोणीच नाही. जो माणूस भाग्यवान नसतो ना, त्याची लहानपणीच आई मरते, त्याला आईच देत नाही देव. कारण त्यांनी मागच्या जन्मी आईला खूप त्रास दिलेला असते, खूप वाईट कर्म केलेले असते, वाईट वागलेला असतो. म्हणून मग देव काय करते, याच्या जवळची आईच घेऊन जाते. आणि खरोखर ज्याच्या जवळ ज्यांना शेवटपर्यंत आपल्या आई वडिलांची सेवा करायची संधी मिळाली, त्याच्यासारखा भाग्यवान जगाच्या पाठीवर कोणी. असं म्हणतात की ज्यांच्या घरी आई वडील आहेत ते घर भागवतात आहे, आणि ज्याच्या घरी आई वडील नाही ते घर म्हणजे स्मशानात आहे. मग ते कशी असो, आता मी बाहेर गावी फिरते, माझ्यासमोर अनंत अडचणी महिला सांगतात, बाई तुम्हाला माहित आहे काय, आमच्या घरची म्हातारी किती कशी येतं, जेवण तपाई 2 दिवस, मग तुम्हाला माहीत पडत आमच्या सासूसारखी तर सासूच नाही. सांगतात बाया, सांगतात, सांगितलं तर असं काही नवलाची गोष्ट सांगतात त्या. पण ती जी सांगते किंवा ती जी घरात वागते ते कुठंतरी वेगळ्या प्रेमापोटी वागते. ती वागते तिच्या पोराच्या प्रेमापोटी, तिच्या मुलाच्या प्रेमापोटी,
की माझ्या मुलाचा संसार असा घडला पाहिजे ही अपेक्षा ठेवून असते आणि मग ती शिस्त लावण्याचा किंवा तिच्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करते आणि ते मग आपल्याला नकोच वाटते. माझ्या सासूबाई माझ्याशी वागल्या, माझ्या आईने जे मला वागवलं तेव्हा मला त्यांचा राग यायचा, हे काय बाबा हे असंच लावते. कदाचित आता माझ्या पुढच्या सुनीला माझं पटत नसत, हे काय बाबा मम्मी हेच लावते. ही जी पिढ्याची परिस्थिती आहे हे कुठंतरी समजता गेली पाहिजे आणि त्या समजवण्यासाठी आई हा विषय काय नाही करत. ज्या दिवशी आपण पोटात राहतो तेव्हा 9 महिने 9 दिवस असतो. 1-2 दिवसाची गोष्ट वेगळी आहे. कोणी दगड बांधून तरी सांगते, मी तर म्हणतो भारी साडी जरी असली ना तरी आपल्याला जड होते. असं वाटते कधी घरी जातो बाई सोडतो ते एकदा तो गोंधळ घालतो. म्हणजे जाडी साडी 2 किलोची 1 किलोची आपण घालू शकत नाही आणि ती आई आपलं एवढं मोठं बाळ पोटात 9 महिने वापरते, तिला किती त्रास होतो. हा विचार आपण केला पाहिजे की ज्या माऊलीनं ती तिच्यासाठी कधीच जगत नाही, स्त्री ही तिच्यासाठी कधीच जगत नाही, ती आयुष्यभर परक्यांसाठी दुसऱ्यांसाठी जगत असते. 9 महिने 9 दिवस ती स्वतःच्या पूर्ण वासना मरून टाकतात. तिला वाटते मी खूप गोड खावं आणखी दुसरा विचार तिच्या मनात येते, नाही बाई मी खूप गोड खाल्लं तर माझ्या बाळाला जंत होईल काय. खात नाही ती, तिची इच्छा असून ती मारली इच्छा. तिला खूप तिखट खावं वाटते, नाही बाई मी खूप तिखट खाल्लं पाहिजे, पण ती दुसरा आणखी विचार करते मी जर तिखट खाल्लं तर माझ्या पोटातल्या बाळाला त्रास होईल का. या विचारानं ती वागते आणि 9 महिने 9 दिवस आणि मग बाळपणाच्या कळा सहन करून ती आई आपल्याला जन्म देते. जन्म देणं सोपी नाही. आई वडील असे असावे, मानव जातीत कसाही जन्माला आला बाळ, किती व्यंग आला, आई वडील मारून नाही टाकत. पण सिंह माहित आहे ना, सिंहाची जी मादी असते तिला सिंहीण म्हणतात. पण सिंहीण मात्र तिला जर पिल्ल झाले आणि त्यातला जर एखादा पिल्लू तिला जर वाटलं की ह्या उद्या समाजात टिकत नाही किंवा अपंग आहे, व्यंग आहे, खुश आहे, तर ती ताबडतोब सिंहीण आपलं पिल्लू खाते. आई नाही खात, आई मारून सुद्धा नाही टाकत. दुसरं ससा, आपण जे ससा म्हणतो ना, सशाला जर पिल्ल झाले आणि त्याचे पिल्ल जर एखादा त्याच्यातला वाटलं तिला का हा खुश आहे, हा विकृत आहे, ती ताबडतोब खाऊन टाकते. अशा प्रकारची जात आजही आपल्या समाजामध्ये आहे. पण मानव जातीतली आई मात्र ती कसंही असलं तरी बाळ शेवटपर्यंत त्याला सांभाळते. एकट्याचं वडील सुद्धा हिडीस पिडीस करत, पण आई नाही करत. आईला जर 2 मुलं असले, एखादा मुलगा जर व्यंग असला, एक मुलगा चांगला असला, तर ती जास्त लक्ष त्या व्यंग मुलाकडे देते, कारण तिला त्या मुलाबद्दलची जास्त आपुलकी असते, जास्त जिव्हाळा असते. अशी 9 महिने 9 दिवस ती पोटात बाळाला वागवते, बाळाला जन्माला घालते, म्हणजे तिचा पुन्हा जन्म होतो. सगळ्या लोकांना आनंद होते, बाळ झाला, मुलगा झाला. पण आई मात्र ज्यावेळेस त्या बाळाला जवळ घेते, आपल्या दुधाचा एक थेंब त्याच्या ओठात टाकते, त्यावेळेस तिला सर्व 2 बोटं कमी राहिले. इतका आनंद त्या माऊलीला होते, त्या आईला होते. कशाचा, मी माझ्या उदरातून एका बाळाला जन्म दिला. पण माणूस गतीनं वाढतो. आपण असं कधी होते का आज एक हात लांब झाला, उद्या एक पाय लांब झाला, असं होते का? कधी नाही होत. कधी माहीतच पडत नाही. शेजारच्या काकू जर तुमच्याकडे आल्या खूप दिवसांनी, कांते काकू तू किती मोठी झाली म्हणते ना, एका दिवशी झाली का? तू नाही झाली. छोटं लहानपणापासून निसर्गाची किमया आहे आणि कशामुळे वाढते? गतीनं वाढल्या जाते आणि त्या वाढण्यात कुठेतरी निसर्गाची एक रचना असते. आपल्याला पण मग खातो पितो मोठं होतो, पण आपण जेव्हा मृत पावतो, आईच्या दुधाचं महत्व पाहतो. आपण जेव्हा मृत पावतो तेव्हा आपल्याला जाळल्या जाते. मग नखापासून डोक्याच्या केसापर्यंत संपूर्ण नेस्तनाबूत केल्या जाते, काहीच ठेवत नाही, सगळे राखड केले जाते. 3ऱ्या दिवशी मात्र आपली राख सावळ्यांना समाजातली माणसं जातात. त्यावेळेस संपूर्ण शरीराची आपल्या राख झालेली असते, पण ती लोक छोटे ज्या काही हाडं असतात आपले राहिलेले ते वेचतात. त्याचं नाव आहे वस्ती.
म्हणतो ना आपण अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम हा अस्थि आहे, त्याला त्याचं नाव आहे अस्थि. ती अस्थि कशापासून तयार होते माहित आहे? ती अस्थि तयार होते आईच्या दुधापासून, आईच्या चिकापासून. ते बाळ लहानच असते तेव्हा तो काजू खात नाही, किसमिस खात नाही, बदाम खात नाही, खाते का? काहीच खात नाही. तो फक्त नुसतं आईचं दूध पिते. म्हणजे पहिल्या दुधाच्या थेंबापासून ते जोपर्यंत तो अन्नप्राशन करत नाही तोपर्यंतचा जो त्याचा काळ असते, त्या काळात जी हाड तयार होतात ती हाड म्हणजे आपली असते. अगदी संपूर्ण शरीर जाळते. माहित आहे मेल्या माणसाच्या अंगावर एवढाले लाकडं टाकतात, त्याला जाळल्या जाते. मोठी मोठी हाडं जळतात, पण ती जी अस्थीच्या हाडं असतात ती मात्र जळत नाही. आणि ती अस्थी आपण मग गोळा करून आणतो. अग्नीला बोलता येत नाही. अग्नीला जर बोलता आलं असतं तर तिनं सांगितलं असतं की मी एका हिंदीतनं संपूर्ण तालुका संत्री कॉलनी जाळून टाकू शकते, मी एका हिंदीनं संपूर्ण जिल्हा गाव जाळून टाकू शकते, पण मी मात्र आईच्या दुधापासून तयार झालेल्या अस्थीला मात्र मला हात लावायचा अधिकार नाही. एवढी ताकद आपल्या आईच्या दुधात. आणि म्हणून असं म्हणतात की जन्म झाल्याच्या वेळेस जेवढं आपलं वजन असते तेवढं वजन आपलं मेल्यानंतर ज्या अस्थी गोळा होतात त्या अस्थीत असते. 1 ग्रामही कमी जास्त नसतात. म्हणजे आपल्या जन्माचा, आपल्या ज्या शरीराचं आहे ते संपूर्ण फक्त आईच्या दुधाचंच ऋण तेवढं असते. बाकी सगळं जे आपण काही आता आजूबाजूचं खातो, पिझ्झा बर्गर खातो ना, मस्त काय नूडल्स मॅगी, ते सगळं जळून जाते, ते काही राहत नाही. पण आपल्याला आईने जी लहानपणी जेव घातलं, वरण भात, दूध पाजलं, त्याचं मात्र हाड शेवटपर्यंत आपल्याला साथ. ही आईच्या दुधाची एवढी मोठी ताकद आहे, एवढी मोठी महिमा आहे. पण आज समाज आईला विसरत चालला. सर्वात मोठी दुर्दशा जर आपल्या समाजाची कुठली असेल तर आम्ही आई विसरायला. काही ठिकाणी स्वभावामुळे विसरायला लागले, काही ठिकाणी दिसायला चांगली नाही म्हणून विसरायला लागले, काही ठिकाणी आपण श्रीमंत झालो, आई साधीवादी आहे म्हणून नाही विसरायला चालले. पण आईचं जागा दुसऱ्या जगात कोणी घेऊ शकत नाही. ज्याने आईला नाकारलं त्याने सगळं ब्रह्मांड नाकारलं. कारण आईसारखी दुसरी देवता, कारण आईसारखे दैवत दुसऱ्या जगतावर दुसरं. कारण संती माऊलीचे रूप धरिले तरी ते देवपणाशी पावले, नाना साधने घेऊन फिरले तरी त्यांना गवसले देवरूप. संत लोक आई बनायसाठी वेगवेगळी साधनं घेतली, तपश्चर्या केली, जप केले, ऋषीमुनी झाले, संन्यास घेतला, जंगलात गेले, सगळं केलं, पण त्यांना देव होता आलं नाही. पण 16 वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलीने म्हटलं, अख्ख्या महाराष्ट्रातला मग तो 90 वर्षाचा का म्हातारा असो ना, त्यांना माऊली म्हटलं. या आई वडिलाच्या पोटी जन्म घेतले म्हणजे ही शारीरिक क्रिया आहे. या आई होता येत नाही. पण ज्ञानेश्वर माऊली पुरुष होता, ती मात्र आई झाली. ज्ञानेश्वर महाराजांनी आईचं रूप धारण केलं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना महाराज नाही म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आईची उपाधी गेली कारण आई इतकं थोरत भक्त कुठेच नाही. आणि म्हणून आज समाजामध्ये आई कशी असली पाहिजे त्याचं विवेचन करण्याचा प्रयत्न. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक 20वा अध्याय लिहिला महिलो. तुम्हाला वाचता आलं तर वाचा. त्या महिलोन्नती अध्यायामध्ये संपूर्ण जीवन बदलवायची ताकद आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा तुमची इच्छा असते की मी सुद्धा काही व्याख्यान दिलं पाहिजे, मी बोलली पाहिजे, माझ्या ज्ञानात काहीतरी भर पडला पाहिजे, असं जे वाटते ते तुम्ही त्या माध्यमातून करू शकता. आणि राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये आई कशी असावी, आईनी संस्कार कुठपासून करावे हे महत्वाचं आहे. आईने संस्कार तिच्या गर्भापासून असले पाहिजे. राष्ट्रसंत म्हणतात की ज्यावेळेस बाळ गर्भात पोटात असतो त्यावेळेस ते संस्कार त्या बाळाच्या शेवटपर्यंत राहतात. मी माझं स्वतःचं उदाहरण सांगते. मी जेव्हा माझ्या आईच्या पोटात होते तेव्हा एक मोरक्कर काका माझ्या आजोबाचे मित्र होते, ब्रह्मचारी होते, ब्राह्मण समाजाचे होते आणि ते वन अधिकारी होते. ते यवतमाळला होते, रिटायर्ड झालेली व्यक्ती. आणि माझ्या आईची डिलिव्हरी आली म्हणून माझ्या 1 महिना आधी यवतमाळला नेऊन ठेवलं. ते तिथे
तिथे भुसे महाराज, ज्या भुसे महाराजांनी खंडेश्वर महाराजांचं चरित्र लिहिलं, ते भुसे महाराज जोडमहाच्या खंडेश्वर महाराजांचं चरित्र लिहिले ते, आणि नत्तू महाराज मोजरकर म्हणून होते, ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पहिले ग्रामगीतेवर भागवत करणारे. म्हणजे त्यांचं भागवत जेव्हा शिर्डीला झालं, नत्तू महाराज मोजरकरांचं, जेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ते ऐकायला शिर्डीला गेले होते, ते दोन संतांनी सांगावं, मोजरकर महाराजांनी आणि भुसे महाराजांनी, आणि त्या मोरपकर काकांनी लिहावं. अशा पद्धतीनं खंडेश्वर महाराजांचं चरित्र लिहिणं चालू. तर माझी 16 वर्षाची मुलगी, तिनं फक्त त्या 3 संतांना जेव घालावं, त्यांची गोत्र धुवावे, आणि ते दिवसभर काय म्हणत होते ते फक्त ऐकावं मी तिच्या पोटात. आज जेव्हा माझ्या वडिलांना एका जणांनी प्रश्न विचारला की तुमच्या घरी असं कोणी भागवतकार कीर्तनकार नाही, मग ही कशी काय झाली, तर राष्ट्रसंतांनी जी ओवी लिहिली आहे की विद्या गुरुनी थोर, आदर्श मातेची उपकार, गर्भापासून तिचे संस्कार. म्हणजे आपण गर्भात असताना बाळ जशा प्रकारचे संस्कार केले तशाच प्रकारची बाळ निर्माण होतात. हे माझ्यासमोर पाहिल्यावर तुमच्या लक्षात, माझ्या इकडे काहीच नाही, इकडे काहीच नाही, मी चिकटे. तर याला संतांचा कुठेतरी आशीर्वाद, कारण लाखो जन्म करे पुणे जागी तव पाय महाराज, लाखो जन्माची पुण्य आहे, काही पूर्व संचित आहे, काही कर्माची फळ आहे, काही माझं प्रारंभ आहे. म्हणून तुमच्याही बाबतीत असं घडू शकते आणि घडते, फक्त आपली मनाची तयारी पाहिजे, तशा करण्याची तयारी पाहिजे. समाज स्त्री म्हणून कधीच तुमच्याकडे चांगल्या नजरेनं पाहत नाही, मग ती 2.5 वर्षाची मुलगी असो, ती 80 वर्षाची म्हातारी असो. म्हणजे या समाजाला आपण म्हणतो ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातली लोक खराब होती, वाईट होती, आताची का चांगली. त्यावेळेच्या काळातल्या लोकांनी ज्ञानेश्वर माऊलींना, आता खूप प्रसंग आहे ज्ञानेश्वर माऊलीचे, तर त्या काळात भीक सुद्धा देत नव्हते, मारत होते. अशा परिस्थितीत ज्ञानेश्वर महाराजांना एकदा खूप मारलं गेलं. ज्ञानेश्वर महाराजांना मांडे खायची इच्छा झाली, आणि कोणी समजावं, त्या लहानशा मुक्ताबाईने समजावलं, ती त्यांची आई बनली, आणि तिने मग ज्ञानेश्वर महाराजांना असं पाठीवर झोपवलं, पाठीवरनं ज्वाला निघत होत्या, आणि त्या पाठीवर मग आमच्या मुक्ताबाईनं मांडे शिकवले. संताला सुद्धा, कारण संताला ज्यावेळेस आपलं प्रकटत्व सादर करावं लागलं तेव्हा त्यांना आईचं रूप धारण केलं. आपण जर पाहिलं असेल तर आपल्या माधार जवळचं गाव आहे, माधारच समजा, गुलाबराव महाराजांनी एका स्त्रीचं रूप धारण केलंय, पुरुष आहे, कारण त्यांना माहित होतं माऊलीचं जर रूप घेतलं तर माझा उद्धार होतो. फक्त फरक दोन एवढ्यात आहे की संतांमध्ये आणि माऊलीमध्ये थोडासा फरक आहे, थोडासा. माऊली आई थोडीशी स्वार्थी आहे, पण संत तशी. आई कशी स्वार्थी आहे, आई जवळ जर 2 मुलं असले, आपल्या घरचं एक शेजारचं असलं, वाढण्यात पण प्रपंचपणा करतो. पोराला थोडंसं जास्त तूप वाढत, शेजारच्या पोराला थोडं कमी तूप वाढत, याला थोडंसं प्रेमाने जेव घालत, त्याला थोडंसं आयवा शेजारचा म्हणून. आपले मुलं जरी खेळत असले तर आपण आपल्या मुलावर जास्त लक्ष देतो, पडशील काय, लागल काय, ते शेजारच्या मुलं. हे आईचा गुण आहे, स्वार्थीपणाचा, माया, लोभ. पण संतांचं तसं नाही, संत सगळ्यांवर सारखी नजर असते, मग तो गरीब असो, हटका असो, कमी भक्ती करणारा, जास्त भक्ती करणारा, संताला सगळी सारखी असतात. आणि अशा आईच्या रूपात संत आपल्या समोर येतात, आणि मग आपण आईला विसरून जातो. पण आईनं आपल्यासाठी काय केलं याचं कधीच आपण त्याचा विचारच करत नाही. आज समाजामध्ये वृद्धाश्रमात जर आपण गेलो तर निश्चितच आपल्याला कळते की समाजामधल्या स्त्रियांची परिस्थिती कशी. आणि म्हणून राष्ट्रसंतांनी एक स्पेशल अध्याय लिहिला महिलोपरी. त्या अध्यायाच्या माध्यमातून स्त्रीचं संपूर्ण जीवन आपल्या समोर मांडलंय. आईनं कसं असावं. मी पुष्कळदा नेहमी माझ्या व्याख्यानात तो एक विषय असते, आईने नेहमी आई असावं. आमचे लहानपणी आमच्या शेजारच्या काकू बोलवायच्या काम करायला. पहिलेच्या बाया बोलवत होत्या ना शेजारी, 2-4 दिवसासाठी स्वयंपाक करू लागा. मोठ्या मुलीतल्या बोलवायच्या, पापड वड्या कुरड्या हे बरोबर असलं की पोरी येतल्या की बोलवायचं जात होतं. आता तुम्हाला माहीत आहे, दिवाळीच्या वेळेस करंजा भरू लागायला, या बाई तुमच्या पोरी पाठवा, आमच्याकडे करंजा भरू लागायला सुट्टी. म्हणजे आपल्या आई सुद्धा आदरानं पाठवत होती. आज पाठवते का?
आज मुलीची आई 8वा वर्ग शिकली, 9वा वर्ग शिकली, पोरगी जर पॉलिटेक्निकला असेल तर गाव तुमच्या मुलीला पाठवाल काय? आमच्याकडे पाहुणे ते वाटलं करे, तिचा वायवा आहे, तिचा सेमिनार आहे, तिचा प्रॅक्टिकल आहे, हिची आई विचारा. मुलीमध्ये जी काही आमची समाजाची सेवा करण्याची भूमिका आहे ती आम्ही कुठेतरी आम्ही बंद केली. म्हणजे आईने ज्या ठिकाणी दूध पाजायला पाहिजे होतं त्या ठिकाणी आता मी विष पाजायला लागलो. पहिले शेजारच्या काकाने जर काही काम सांगितलं तर तुमचा मुलगा धावपळ करत जात होता, दळण आणून देणं, काही दुकानावरचं आणून देणं, आणायचे शेजारचे पोरं सगळं काम करत होते आणि तुमच्यासारखं छोटे छोटे होतं. कोणी म्हटलं की चाललं धावत. आज जर म्हटलं आपण अरे माझं बिल भरून देते तिकडे मार्केटमध्ये चालला तर माझ्याकडचं एवढं काम करून दे, एवढं जर म्हटलं तर 1-2 वेळा करते आणि तिसऱ्यांदा त्याची आई विचारते म्हणजे तुम्ही काय तुझ्या काकूचं नेहमी काम करतं ते काकू तू काही देते काय? आई विचारते. म्हणते नाही काही नाही देत मी त्यातून फुकट देते का? त्याच्या पुढे झालं काही दिलं तर करावं नाही तर करावं. ही कोण शिकवलं? आई. पोरगा कलेक्टर होते, मास्तर होते, पटवारी होते, ग्रामसेवक होते, आमदार होते, खासदार होते, नगरसेवक होते, महापौर होते. त्याच्या डोक्यात एकच असते कोणा काही दिलं तर. त्याच्याजवळ गावातला एखादा जर व्यक्ती घेतला, गरीब व्यक्ती, तो आणते, बोलवते, बसवते, माणुसकीच्या नात्याने एक कप चहा पाजते, मग ते काका म्हणते बाबा मला 7-12 पाहिजे तर काही हरकत नाही काका मिळून जाईल तुम्हाला. पण माझ्या आईनं मला सांगितलं कोणा काही दिलं तर करा नाही तर करू, कोणच शिकवू. हे संस्कार देण्याची जबाबदारी आमची आहे, आईची आहे. कारण आम्ही लाडावून हे एवढे ढोंबे करून टाकले की जर यांच्यावर कोण हल्ला केला तर या पोरांमध्ये ताकद आम्ही काहीच ठेवली नाही, संपूर्ण ताकद काढून टाकली. आम्ही कधी असं सांगितलंच नाही का आपल्यावर जर कोणी हमला का हो चीड झुटी राहा की अन्याय की अभिमान की सेवा करण को दास की परवा नाही हो जाणे. हे व्रत ठेवलं पाहिजे. अरे माझा जीव गेला तरी चालेल पण ते समोर जर काही खोटं होत असेल तर त्याच्या विरुद्ध धावत जाण्याची, त्याच्यावर आवाज उठवण्याची ताकद आपल्यामध्ये, आपल्या मुलांमध्ये निर्माण झाली पाहिजे. हे आम्ही ठिकाण करून टाकलो. इथं जाऊ नको, तिथं जाऊ नको, इथं करू नको. हे कोणी शिकवलं? हे आईने शिकवलं. आणि म्हणून आपली जबाबदारी आहे की कारण या समाजामध्ये ज्या ज्या देशाच्या स्त्रिया कर्तबगार आहेत, मोठ्या आहेत, समोर आहे, उद्योगशील आहे, तो देश आज विकासाच्या रस्त्यावर आहे. ज्या ज्या स्त्रिया आज आम्ही घरात बसलोय, काय करायला लागते बाई आपल्या घरी बंगला आहे, गाडा आहे, नवरा पगार कमावते, बस घरी बसा. विठ्ठल विठ्ठले करत नाही, घरी बसून विठ्ठल विठ्ठले करत नाही, घरी बसून नुसती टीव्ही पाहिजे. आणि प्रत्येक टीव्हीत वाद आहे. असं घडते का आपण कधी 2 मिनिटं डोक्यात चालना देतो का टीव्हीतल्या सिरियल पाहताना? नाही पाहत. काही काही स्त्रिया बाया अशा पाहिल्या, मी नवऱ्याला सांगते की माझ्या सिरियल लागल्या की तिथं डायनिंगवर ठेवलाय, तुमची वेळ झाली तुम्ही जेवून घ्या, काही सिरियल झाल्यावर मी पाहत असतो. ही स्त्री नाही. स्त्रीचे कारण कार्य सुमंत्री वचने सुदासी रूपे सुलक्ष्मी, वचनी सुदासी रूपे सुलक्ष्मी. अशा प्रकारचं जिच्या मध्ये हे गुण असते ती खरी घराची लक्ष्मी असते. नाही तर कार्यसु कत्री वचनेसु कुत्री रूपेसु डंकिनी ही स्त्री कुलनाशिनी. जिथे ते वचन आहे अशा प्रकारचं की त्या स्त्रीनं कसं असलं पाहिजे की घरातल्या व्यक्तीने जर कुठली ऑर्डर सोडली, काम सांगितलं, तिनं तत्पर केलं पाहिजे. कार्य सुमंत्री असा मंत्री असला पाहिजे की काम दिसल्यावर केलं पाहिजे. वचने सुदासी, प्रत्येक वचनाचं दास्यत्व स्वीकारलं पाहिजे, म्हणजे सेवा म्हणून तिने ते कार्य केलं पाहिजे. रूपेसु लक्ष्मी, पाहिल्यावर असं वाटलं पाहिजे की काय तिचं रूप आहे, तिला म्हणावं. नाही तर मग कार्य सुकत्री, नवरा एक सांगते बायको दुसरंच लावते. घराघरात आज वाद निर्माण झाली आहे. नवऱ्याने जर सांगितलं, एका ठिकाणी गोष्ट आहे, जेवायला बसले, चांगले संत महात्मे जेवायला बोलवले, नवऱ्याला हरिकथन न बोलवायचा. तसा आता तुमच्या घरी आहे, आमच्या घरी आहे, आमच्या घरी तसा. बाईने चांगला स्वयंपाक केला की संत मंडळी सगळी जेवायला बसली. या बाईने जेव्हा पाहिलं, वाढणं चालू होते, ते महाराज, ते घरचे लोक सगळे जेवत होते आणि त्या महाराजांनी सहज गोष्ट काढली की सकाळी आम्हाला त्यांच्याकडे जेवण होतं, खूपच सुंदर जेवण होतं. एवढंच म्हटलं, बाईला राग आला. बाईनं सगळे ताटा जमा केले, कच्च कच्च मोडून टाकले. ही वृत्ती आज आमच्या समाजामध्ये. आम्हाला कोण चांगलं म्हटलं तर आम्ही कार्य करायचं, नाही म्हटलं तर आपण करायचं नाही, ही भावना जोपर्यंत आम्ही मनातून काढत नाही. कारण स्त्री बद्दलची
ज्या परमेश्वरानं भगवंतानं प्रतिकृती निर्माण केली, असं म्हणतात की देवाने सगळी प्राणी मात्र जात निर्माण केली. मग बाकी देवाने सांगितलं का हो देव, तुम्ही हे सगळं लवकर पटापट निर्माण केलं, पशु पक्षी प्राणी सगळे पुरुष, आणि एक अशी कशी प्रतिकृती तुम्ही निर्माण करताय, त्याला इतका वेळ का? आणि त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं, निसर्ग निर्मात्यांनी सांगितलं की मला अशी समाजामध्ये प्रतिकृती पाठवायची आहे की तिच्यामध्ये मला सगळं भरता आलं पाहिजे, तिच्यामध्ये मला माया भरता आली पाहिजे, तिच्यामध्ये मला प्रेम भरता आलं पाहिजे, तिच्यामध्ये मला ममता भरता आली पाहिजे, तिच्यामध्ये मला सहनशीलता भरता आली पाहिजे. या सगळ्या गोष्टी मला ज्या विषयात टाकता येईल अशा प्रकारची आकृती मला तयार करायची आहे. आणि या सगळ्या आकृत्या टाकून मग मोठ्या कारागिरीनं भगवंतानं महिला निर्माण, स्त्रीला जन्म दिला. आणि आज आपण त्या स्त्री जन्माचं काय करतोय हे ज्याचं त्याचं सगळेजण रस्त्यानं पाहिजे. प्रत्येक आईची जबाबदारी आहे. माझा मुलगा कुठे झोपतो, काय खातो, मुलगा असो की मुलगी, काय जेवतो, काय शिकतो, हे सगळं पाहण्याची जबाबदारी आपल्या आईची आहे. कारण पुरुष सर्व काही करी परी बांधणार आहे, घराबाहेरी सर्व विचार घेऊन आचरी तरी शांती असेल. ज्यांनी हा सगळा विचार घेऊन आपल्या कुटुंबाला चालवण्याचा प्रयत्न केला, आणि म्हणून घराची चालक जर कोण असली तर ती सगळी आई असते. आईवर सगळा कुटुंबाचा डोलारा उभा असतो. तुम्ही पहा, आज जर कुटुंब जास्तीत जास्त विध्वंसेच्या मार्गाला जे लागले, त्या सर्वात मोठं जबाबदार आई म्हणजे. थोडा समजदारपणा, आपली अशी वृत्ती निर्माण होते, एकदा सासू झालो की आपल्याला सगळं बाई इतके वर्ष मी केलं काय, आता मीच करू काय, आता सुनीनं केलं पाहिजे. सुनील वाटते मी आल्याबरोबर काही हिनं काय सगळं हातच टाकलं काय, काय एवढी म्हातारी आहे का, हिने केलं पाहिजे, झाले वाद. ही घराघराची भांडणं आहेत. फक्त दोघीनं दोन पावलं जर समोर मागं केलं ना तर घर चांगलं सुरळीत चालते. स्वर्ग समसंसार हो, अतिउच्चतम जीवन बने पण अर्थमय व्यवहार. स्वर्ग जर निर्माण कुटुंबात करायचं असेल तर यासाठी दोन स्त्रिया, पुरुष किती खराब असू द्या, बहुतेक सुना अशा म्हणतात की माझे सासरे चांगले भेटले, सासू थोडीशी म्हणतात, म्हणजे आपलं नाव बदनाम, स्त्रीचं नाव बदनाम. पण हा विचार करत नाही, आणि म्हणून हा विचार समाजामध्ये झाला पाहिजे. थोडीशी विचाराची प्रगल्भता आली पाहिजे. आपण मुलगी करताना थोडा आणखी विचार केला पाहिजे. आपण आपल्या घरी सून आल्यानंतर त्या मोहातून थोडं बाहेर आलं पाहिजे. मुलावरचा आपला हक्क आपण सोडण्याचा प्रयत्न केला. ज्या ज्या आईनं आपल्या मुलावरचा हक्क सोडण्याचा प्रयत्न केला नाही, समजून घ्या ती आई मुलाच्या बाहेर गेली. कारण तिला आवडत नाही, सुनेला आवडत नाही नवऱ्यावर त्याच्या आईने हक्क सांगितलं. पुष्कळदा आपलं असं चुकतं की आपण जेव्हा या घरची दुसरी आणतो, ही आईच आहे, येणारी सुद्धा आपल्या घरात आईच असते. आज जरी मुलगी असली तरी आपण वंशाचे दिवा आणायला लागतो. कुटुंबामध्ये कलह निर्माण होण्याची पहा किती छोटी छोटी कारण आहे. आपण मुलगी पाहायला जातो तेव्हा विचारतो मुलगी काय आहे, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, जे काय असेल ते आपण पोराच्या बरोबरीनं पाहतो. घरी आल्यावर आपण ती नवरी भरून आल्यावर दुसऱ्या दिवशी काय विचार करतो, ही सकाळी उठली पाहिजे, आम्हाला चहा हातात दिला पाहिजे, आमच्या पाया लागली पाहिजे, ही देवपूजा केली पाहिजे, झाले म्हणजे करून आणताना आपण शिक्षणाचा विचार करतो. पण घरी आल्यावर मात्र तिच्याकडनं अपेक्षा एक कुठेतरी 50-60 वर्षापूर्वीच्या स्त्रीकडे पाहता जो दृष्टिकोन आहे तो बदलवला पाहिजे. आणि जोपर्यंत तो बदलवला जाणार नाही तोपर्यंत या समाजातली स्त्री सुखी होणार आहे. आणि म्हणून आईच्या बाबतीत जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं, आईचे उपकार तुमच्यावर किती आहे, अशी प्रतिकृती समाजामध्ये निसर्गामध्ये कुठेच नाही. भरके रखा माता उदर में पिंड या 9 मास सवर. राष्ट्रसंत म्हणतात, भरके रखा माता उदर में पिंड या 9 मास सवर, करके रखा सुंदर स्वरूप अंदर से तैयार कर. तिने 9 महिने 9 दिवसात पोटात आतमध्ये सगळं तयार केलं. बाहेर कोणाला दाखवलं नाही, नाही बाई मी बाहेर आल्यावर मग त्याला नाक लावते, कान लावते, डोळा लावते, असं नाही केलं. सुंदर स्वरूप आतमध्ये 9 महिने. भरके रखा माता उदर में पिंड या 9 मास भर, करके रखा सुंदर स्वरूप अंदर से तैयार कर. दिल जान कर कर कष्ट को पैदा किया जब नहीं. किती कष्ट होतात तो डिलिव्हरीच्या वेळेस, जन्माला घालायच्या वेळेस असंख्य कष्ट. 9 महिने 9 दिवस सुद्धा असंख्य कष्ट होतात. कोणाकोणाला फार कडक डोळायचं. कितनी हमारी मूलता आखिर सुख नहीं.
आम्ही इतके मूर्ख बनतो की शेवटच्या क्षणी मात्र आम्ही आईला सुख देण्याचं विसरून जातो. आणि हे राष्ट्रसंतांनी आईच्या बद्दलची नारी की निंदा मत करू, नारी नर की खाण. या नारीची निंदा करू नका. मग ती सून असो, मुलगी असो, आई असो, सासू असो, आजी असो, प्रत्येक ठिकाणी ती आई आहे, आईच्या स्वरूपात आहे. आणि म्हणून म्हणतात की नारी की निंदा मत करू, नारी नर की खाण, इस खान में पैदा हुए राम. अहो त्या तिच्या खाणीतनं काय काय नाही पैदा. आता इथं बसलेल्या मुलांमध्ये आपल्याला माहित नाही यात काय मोठा किंवा एखादी मोठी वक्ता होऊ शकते, गायक होऊ शकते, काहीही होऊ शकते. फक्त तशी घडवण्याची आमची पात्रता असली पाहिजे. आई सगळं घडवू शकते. आईने जशा प्रकारची लहानशी मुलगी असते आपल्या घरी, आपल्याला माहित नसते, तिला काहीच कळत नसते आणि तेव्हापासून आपण तिच्या लहानीपणाकडे दुर्लक्ष करतो. आज आपण तिला माहित नसते पण तिला आपण अर्धे शरीर उघड होईल एवढे कपडे घालतो. पुष्कळ पाहतो की छोट्या छोट्याच मुली कपडे कसे काय कसे. त्या मुलीला तशाच प्रकारची सवय पडते आणि मग पुढं मोठी झाल्यानंतर ती कधीच बंद कपडे किंवा मोठे कपडे घालते. म्हणून लहानपणापासून तशा प्रकारचं वळण लावा, तशा प्रकारचे संस्कार द्या. कारण आमचं शरीर अंग दाखवण्यासाठी नाही. मुस्लिम समाजात सगळ्याला माहित आहे हिजाबवरून किती मोठा तांडव चालू आहे की त्या धर्माच्या सगळ्या मुलींना समजते की आम्ही हिजाब घातला पाहिजे, आमचं अंग झाकून गेलं पाहिजे. आणि आमच्या मुली आम्ही कॉलेजमध्ये पाहतोय कशा करतात, तोंड सगळं बांधते पण आम्ही सगळं उघडतो. ही विचित्र परिस्थिती आज आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये निर्माण झाली आहे. आणि हे जर आपण वाचवण्याचा प्रयत्न केला नाही तर पुढचा काळ फार कठीण आहे. कारण राष्ट्रसंत म्हणतात काळ कठीण आहे लपुती सांगून गेली संत. पुढचा काळ फार कठीण आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे संस्कार आपल्याला तरुण वयापासून, लहान वयापासून देणं फार गरजेचं आहे. ती फक्त आई देऊ शकते. मुलांमध्ये आज व्यसनाधीनतेचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. त्याला जबाबदार कोण? समाज, बाहेरचा वर्ग नाही, त्याला जबाबदार आहे. मुलगा जर आपला किती वाजता उशीर येते, काय येते, कोण्या मित्रात राहते याचं जर आपण कधी अवलोकन केलं नाही, त्याचं परीक्षण केलं नाही तर निश्चितच मुलगा वाया जाते. मुलगा जर रात्रीचा उशिरा आला, तोंडाचा थोडासा कशाचा खऱ्याच्या पुढीचा जरी वास आला आणि त्यावेळेस जर त्याला टोकलं तर पोरगा कुठं तरी बंधनात अडकला जातो. एका दिवशी आलाय पिऊन मित्राच्या पार्टीतून, बर्थडे पार्ट्यात आता घरी होतच नाही, सगळ्या हॉटेलमध्ये होतात. मला एक सांगावं असं वाटतं अभिमानानं की आपल्या इथला 21 वर्षाच्या मुलाला जर म्हटलं तुझा बर्थडे आपल्याला घरी साजरा करायचा आहे तर 99% मुलं करत नाही. मुलं काय मुली काय सगळे त्यांचे मित्रमंडळी हॉटेलमध्ये करतात. पण मी जेव्हा दुबईला गेले तिथे सिंधी समाजाची आमच्या बहीणबाईची मैत्रीण होती. तिचा 21 वर्षाचा मुलगा होता, त्याचा 21वा वाढदिवस होता. तिने कसा करावा वाढदिवस, तिने माझं प्रवचन ठेवलं, त्यांनी महिलांचं भजन ठेवलं. मी तिथं अचंब्यात पडली की दुबई सारख्या मुस्लिम देशात राहून ही बाई आज आपल्या धर्माला पकडून आहे आणि आमच्या देशातल्या 21 वर्षाच्या पोराला जर म्हटलं असतं का तुझा वाढदिवस आम्ही घरी भजन करतो बायाचं आणि एका बाईचं प्रवचन ठेवतो आपल्या पोरांना तूच ऐकत बस, मी चाललो. ही परिस्थिती आपल्यामध्ये निर्माण झाली आहे आणि हे बदलवण्याचं काम तुमचं आहे. बदलवू शकतो. बदल कधी घडू शकते? बदल घडवायला काही वेळ लागत नाही. आपली जर आपण करतो काही कुठली पदार्थ करतो आपले समजा अनारसे बिघडतात सहसा. कठीण पदार्थ म्हणजे अनारसे, ते आपल्या बाळासारखाच अनारसा कठीण आहे. जसं अनारसा पटपट चांगली आहे ना, पांढरे शुभ्र येणं जशी कला आहे ना तशी पोरालाही चांगल्या प्रकारचं वळण लावणं ही सुद्धा कला आहे. अनारसे जर आपले बिघडले तर आपण करतो ना त्याला दुरुस्त. असं करतो का धरतो फेकून देतो, असं करतो का नाही बाई. ते त्याच्यावर जर गौर उठत नसेल तर आपण साखर टाकतो आणि फाकत असेल ते तेलात आपण त्याच्यात थोडंसं तांदूळाचं पीठ बारीक करून टाकतो. कसं तरी करतो पण करतो, त्याला योग्य वळणात आणतो. तसंच जर आपण किती बिघडला असला तरी वळणात आणायचं काम आपलं असतं. लहानसं पोर असते, शेतकरी असतं, शेतकऱ्याच्या घरी सगळ्याला माहित आहे लहान गोऱ्याला जर तासाला लावलं किंवा जोडीला धुतलं तर ती इकडे तिकडे पळते, तो सरळ चालत नाही, तो मानीवरचा जू सुद्धा काढून टाकते. तसंच हे आहे, हे जू काढतात. जाऊ नको म्हटलं मुद्दाम जाईल, खाऊ नको म्हटलं मुद्दाम खाईल. म्हणजे या ज्या विरुद्ध प्रकृती यांच्या विरुद्ध वागतात, आपण जे म्हणतो त्यांच्या विरुद्ध, त्यांना वळणावर आणायचं काम मात्र आई करू शकते. आणि हे काम ज्या ज्या माऊलीनं केलं, ज्या ज्या आईनं केलं, तिची कुटुंब व्यवस्था चांगली. आज
25 वर्ष आपण आईजवळ मुलाजवळ राहतो, पण 25 दिवसात आलेली सून मात्र तर 25 वर्ष आईपासून एका मिनिटात. तर जबाबदार कोण? ते संस्कार आहे. मी काल सुद्धा सांगितलं, सून करून आणत असताना कशा पद्धतीची असते. कारण जशा प्रकारची आई असते तशा प्रकारच्या मुलीमध्ये संस्कार घडत असतात. आई जशी करते तशाच प्रकारची मुली करतात. घरी आल्यानंतर सासूच्या वागणुकीवर सुद्धा सुनेचं बरंचसं अवलंबून असते. आपण प्रत्येक गोष्टीला जर टोमणे मारत गेलो तर सून सुद्धा तशाच प्रकारनं वागते. कारण आपण जर आपल्या घराला वंशाला दिवा द्यायसाठी आली आहे तर मग तिच्यासोबत सुद्धा तशा प्रकारची वागणूक झाली. आणि ही आई शेजारच्या घरी जर आपल्या मुलांना बोलवलं तर पाठवत नाही. त्या मुलांमध्ये जर एक सेवाभावी वृत्ती निर्माण करायची, आज समाजामध्ये संपली, कोणीच करत नाही कोणाचं. आणि सेवाभावी वृत्ती मुलांमध्ये निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी कुठेतरी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल आणि त्यासाठी आई बनावं लागेल. तुम्ही म्हणाल आम्ही आई नाही का? नाही आहे. आपण सगळ्यात उत्तम विष कालवायला लागलो पोरांच्या विचारामध्ये. इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको, इथे बोलू नको, ते त्यांच्याकडे जाऊ नको, त्यांच्याशी भांडण आहे, ते आपल्या घरी आले नाही पाहिजे. हे जे विचार आपण मांडतो ते मांडणं म्हणजे पोरांच्या मनामध्ये विष काढणं. हा अवघाची संसार सुखाचा करीन, सगळ्याचा संसार आहे, आपण राहिलेच किती दिवसासाठी आलो. हा विचार ज्या ज्या आईनं मांडला त्या त्या आईची बहिणाबाई चौधरी सुंदर लिहितात आईच्या बाबतीत. ऐक ऐक योग्य, ऐक ऐक माझ्या योग्य, ऐक तुला मी सांगते लेकीच्या सुखासाठी माये सासरी. आज परिस्थिती कशी आहे, ज्या काही स्त्रियांना आजही सासू असायचं मोठ्या प्रमाणात समाज नाही बदलला, अजूनही काही विकृत विचाराची माणसं आहेत. आणि ज्यावेळेस त्या आईला घरी किती सासूरवास असला, काही काळ म्हटल्या जाते की बाई तू चालली जाय, वडिलाकडे जाय, भावाकडे जाय, पण ती बाई एवढाच विचार करून राहते की ज्या दिवशी माझी मुलगी सासरी येईल, माहेर येईल, त्या दिवशी तिला तांब्यावर पाणी द्यायला हक्काचं कोण असतं पाहिजे म्हणजे आई असतं. आणि म्हणून बहिणाबाईने आईचं सुंदर उदाहरण सांगितलं आहे. माणसातच नाही पशुपक्षातही आहे. खोप्यामध्ये खोपा सुकराणीचाच चांगला, एका पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. पिलं निजली खोपायात जसा झुलता मंगला, तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला. तिने एका पिल्लासाठी खोपा बांधला. आपण आयुष्यभराची कमाई आपल्या पोरांसाठी बंगल्याच्या माध्यमातून, घराच्या माध्यमातून वाटायला लागते की मला नाही मिळालं, माझ्यावर संकट आली, मला माझ्यावर अडचण झाली, पण माझ्या पुढच्या चिल्ल्या पिल्लांना होऊ नये ही भावना आपण त्यामध्ये पाहत असतो. आणि त्या निमित्तानं मग आपण या सगळ्या गोष्टीचा सगळा डोलारा उभा करत असतो. आणि त्याची परिस्थिती परिणिती अशी येते की कधी काळी त्याची फळ चांगले मिळतात. असं म्हणतात की आपली मुलं, ही जी मुलं आहे आपल्या परीक्षेची तयारी आहे तुमची आमची. जसं आपण शाळेत जातो, वर्षभर अभ्यास करतो आणि मग शेवटी आपली परीक्षा होते. परीक्षा झाली की मग आपल्याला मार्कशीट भेटते. मग गणितात एवढे, हिंदीत एवढे, मराठीत एवढे, भूगोलात एवढे, सायन्समध्ये एवढे. मग आपण पाहतो बाई मला इंग्रजीत कमी पडले, मला गणितात कमी, कारण माझा विषय कच्चा होता. तसंच हे जीवनाचं सर्टिफिकेट आहे. ज्यांची मुलं चांगली निघाली, सुना चांगल्या निघाल्या, मुली चांगल्या निघाल्या, समजून घ्यावं जीवनाचं गणित, जीवनाचा अभ्यास बरोबर झाला. कुठं थोडं जरी चुकलं, कारण एकदा चुकले की चुकतच जाते. जीवनाचं गणितच तसं आहे. एकदा जर छोटीशी चूक आपल्या जीवनात घडली तर त्याचा फळ मात्र आयुष्यभर शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला मिळत जाते. आणि त्याच्यासाठी आई सात्विक होतो असतात. ज्याच्या घरातली आई सात्विक आहे, आपण पाहतोय जुन्या काळातल्या पुरुष मंडळी थोडे रागीट स्वभावाचे, कडक स्वभावाचे होते, पण त्या ज्या बाया होत्या किंवा ज्या आज्या होत्या आपल्या, त्या आज्या मात्र फार समजदार होत्या. एका स्त्रीनं तेव्हा 5-5, 6-6 सुना सांभाळल्या. आपल्या चलत आता एकही नाही सांभाळणे, परिस्थिती आहे ना कठीण. त्या 5-5 सुनांना कशा सांभाळत होत्या. आताच्या या सुनेपैकी एक सून आपण शिकलेली आहे, विचार म्हणता शिकलेली आई घरादारा पुढे नाही. मला तर असं मत आहे की मी राष्ट्रसंताचं मग अशी ठाकरे सरच्या घरी सांगितलं की राष्ट्रसंत एका ठिकाणी लिहितात, एका म्यानी 2 तलवारी राहू शकतात, एका गुहेत 2 वाघ सुद्धा राहू शकतात, पण एका घरात 2 विद्वान नाही राहू शकतात. जास्तीत जास्त घटस्फोटाचे जे प्रमाण आहे ते सुशिक्षित लोकांचे असतात. कारण हिला कायदे माहित आहे, वाचता येते. आणि वेगळी गोष्ट म्हणजे हिला आईचा सपोर्ट असतो.
मी पुष्कळशा मुली अशा पाहिल्या की लग्न झाल्याबरोबर मुली जेव्हा सासरी जातात तर सगळ्यात पहिले तिचा सकाळीच ती चाईचा फोन येते, उठली का ग, काय करते, तुझी सासू उठली काय, मी म्हणते नाही माझी सासू दोघं तुझी झोप झाले वाटत. असं कधी कुठली काही सांगत नाही हो की तू 4 वाजता उठत जा, मस्त ध्यान टाकत जा, आंघोळ करत जा, दारासमोर रांगोळी टाकत जा, पाय टाकत. हे बंद करून टाकलं आहे ना, ह्या आयाच नाही राहिल्या कारण या मम्म्या झाल्या. आया होते तोपर्यंत ठीक होतं, आई सांगायची. एखाद्या वेळेस एखाद्याच्या घरी कुरकुर झाली तर तिची आई सांगायची बाई होतच असते, ते संसार आहे, ते काय मडकं लागतच असते, ही सांगणारी आई होती. पण आता पटत नाही, येऊन जा. ही सांगणारी कोण आहे, आई आहे का, ही मम्मी आहे. म्हणजे ही परिस्थिती कधीच मुलीच्या संसारात आईने ढवळाढवळ करू नये. जर तुला वाटत असेल तुझ्या मुलीचा संसार चांगला व्हावा, मुलाच्याही संसारात ढवळाढवळ करू नये. आपल्याच्यानं होते तेवढं करायचं, नाही झालं तोंड चूप कान बहिरे. ज्या बाईनं तोंड चूप कान बहिरे केले तिचं सासू सुनेशी पटते. ज्या सासूनं कानही चालून तोंडही चालू ठेवलं तिचं सासूचं सुनेसोबत अजिबात पटत नाही. हा नियम आहे. ते जुन्या काळातल्या सासू केल्या, त्या बोलत होत्या, सुना ऐकत होत्या. आता ऐकले नाही, कारण त्यांनी सुद्धा तोंड दिलं. कारण शिक्षणानं त्या सुद्धा कुठंतरी हुशार झालेल्या आहेत, त्याही सुद्धा हक्काचं मागते आहे. पण आपण जास्त लुडबुड करू नये. आणि मुलीच्या आईनं मुलीच्या संसारात अजिबात सरळ सांगायचं, तू शिकली आहे ना, तुला ज्ञान आहे ना, तुला कळते ना, वाचता येते ना, कायदे माहित आहे ना, तुझं नुस निसता डबल मुलगी फोनच नाही करत आहे. नाही आपण जर उठता बसता त्यांच्यासोबत, कारण होणार आहे संसारात. जर हे तुमचे हेवे दावे भांडण नसत तर त्या संसाराला मजाच नाही. ते फालतूशी गोड 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 रोज गोड गोड जेवलं तर आपल्याला विटणीत का असं वाटतं एका दिवशी आपण भाकर बेसन खाल्लं पाहिजे. म्हणजे 8 दिवस सतत एखाद्या लग्नात जा, कुटुंबातलं लग्न असू द्या. आता पहिले होत्या बेसन भाकरी, आता कुठं सगळं रोजचं कॅटरचं जेवण असते. असं वाटते कधी घरी जातो बाई, कधी भाजी पोळी खिचडी जेवतो असं वाटते ना. तसं संसारात नाही, गोड गोड पाहिजे, नाही पाहिजे भांडणच पाहिजे, वाद झाला पाहिजे, विचार पटले पाहिजे आणि विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे. आणि ती कोण करते, ती आई करते, दुसरं नाही. तुमच्या घराचा संसार सुद्धा आईच बसू शकते, तुमचा संसार सुद्धा आईच होऊ शकते. आपण सांगायचंच नाही आपल्या घरात काय झालं, आपल्या कुटुंबात काय झालं. कारण कुटुंब हे स्त्रीचा शेवटचा अंतिम टप्पा आहे. तुम्ही जर म्हणत असाल की मी सासरी भांडते, माहेरी येते, मग मला इथं फार इज्जत आहे, चुकीची गोष्ट आहे, डोक्यात काढून टाका. तुम्ही सासरी असेपर्यंत तुम्हाला ताई ताई म्हणते. आणि तुम्ही जर माहेरी राहायला गेल्या तर तुमच्याशी फुकट भाव जर बोलत नाही. ताई तर दूरचीच राहिली, ही ती एकेरी नावे वगैरे. म्हणजे आपला स्वाभिमान आहे, जी आपली किंमत आहे स्त्रीच्या बाबतीतली, ती स्त्रीची बाबतीतली किंमत प्रत्येकीला. कारण मी नेहमी सांगते की तिची मुलीशेतच होतं, त्याचं दात त्याचं ओट, तुले दिले रे देवानं 2 हात 10 बोट. आज प्रत्येकीला 2 हात 10 बोट दिलेले आहे. त्या माध्यमातून ती स्वतःच्या स्वाभिमानानं उभी राहू शकते. आणि म्हणून स्वतःचा संसार स्वतः सांभाळणारी असते ती खरी आई असते. याच्या आधी शिकलेली आई घरादारात समोर किती ठिकाणी आपण वाचतो, पण जुनी आई काहीच शिकली नव्हती. काय शिकली होती, काय शिकली नव्हती. तिने सांभाळला नाही का संसार. आमची वडिलांची आजी होती, आजोबा ते वारले होते, तिला मुलगा होता एक माझ्या आजोबा, पण त्यांचं व्यवहारात लक्ष नव्हतं. पण ती आजी आमची शिकलेली नव्हती, पण आमचे बाबा सांगतात की संपूर्ण एवढ्या मोठ्या शेतीचा व्यवहार, 100-150 एकरचा शेतीचा व्यवहार ती आळाने आई. कुठे MBA करायला गेली नाही, कुठं BSc MSc मॅथमॅटिक्सला नव्हती, कोणतं कॅल्क्युलेटर नव्हतं. ती शिकली नव्हती पण हुशार होती. तिला संसार चालवायची कला अवगत होती. आणि म्हणून ज्या ज्या स्त्रीला आपला संसार चालवायची कला अवगत आहे ती स्त्री जीवनात यशस्वी झाली. काही काही स्त्रियाला वाटते की संसारात राहणं, प्रपंचात राहणं म्हणजे बंधन आहे. आम्ही वेगळं राहिलो, स्वतंत्र राहिलो म्हणजे आम्ही आपला फार विकास करतो, उद्धार करतो. चुकीचं आहे, डोक्यातनं काढून टाका. ज्या ज्या लोकांनी ही म्हातारी माणसं घेऊन संसार चालवला त्या घरातल्या संसार यशस्वी झाला. कारण मी तर नेहमी सांगते की बिना किल्लीचं कुलूप जर कोण असेल तर म्हातारी माणसं आहे. आमच्या सासूबाई 96 वर्षाच्या होत्या, काहीच करत नव्हत्या, डोळ्याने कमी दिसायचं, कानाने कमी ऐकू यायचं. पण आम्ही जर सगळेच्या सगळे अमरावती आलो किंवा बाहेर गावी गेलो तर आमच्या सासूबाई दाराच्या त्या हॉलच्या दारात खुर्ची टाकून बसायच्या. दिवसभर कोण येते कोण जाते. त्या आमच्या घरात तर सगळं उचलून नेलं असतं तरी त्या आजीच्याला काहीच झालं नसतं.
पण एक आधार होता. आज आई नाही, आजी वारल्याबरोबर आम्हाला पहिले कुठं जायचं असलं की कुल्ली कुलूप शोधा लागते, घराला कुलूप लावायची. आणि ते भीती, लवकर घरी गेलं पाहिजे, घर बंद आहे, लवकर घरी गेलं पाहिजे, बंद आहे. म्हणजे एवढा सोपी आपल्या घरी आणून दिलेला हा सोकारी परमेश्वराने दिलेला आहे. फक्त आपल्याला त्याचा वापर करता येत नाही. ज्यांनी ज्यांनी या म्हाताऱ्या लोकांचा आपल्या कुटुंबासाठी, जीवनासाठी वापर केला ती निश्चितच यशस्वी झाली. आणि ज्यांनी ज्यांनी ही माणसं काढून ठेवली फार हुशार असतात. आपल्यासाठी म्हाताऱ्या माणसाचं काम नाही, त्या म्हाताऱ्या आईचं काम नाही, म्हाताऱ्या बाबाचं काम नाही, पण त्यांचं काम फार जीवनात महत्वाचं. एकदा एक लग्न होतं. त्या लग्नात त्या पोरांनी ठरवलं, पहिले म्हातारे लोक लग्नाला जायचे, आता तरुण पोरं जातात, म्हाताऱ्या माणसांना नेत नाही. त्या पोरांनी ठरवलं की आपण सगळेच्या सगळे तरुण लोक आपण लग्नाला जायचे, म्हणून त्यांनी सगळ्या मित्रमंडळींना आमंत्रित केलं. सगळे मित्रमंडळी, म्हातारे कोणीची अडचण नाही, त्यांना दटावून सगळे कोण जाते. पण त्या मुलांचे जे आजोबा होते ते फार हुशार होते. ते त्या लक्झरीच्या डिक्कीत बसून गेले. मला जायचंच आहे नाताच्या लग्नात. ते कोणाला दिसले नाही. लग्नात सगळे पोरं आपल्या आपल्या तालात मेकअप कर, हे कर, ते कर, घोड्या पुढं नाच, खूप ठिकाणा केला या पोरांनी लग्नात. श्रीमंताच्या घरचं लग्न होतं, इकडचे श्रीमंत तिकडचे श्रीमंत. त्या मुलीच्या वडिलांना त्या मुलीला आदनामध्ये शेत दिलं, शेत जमीन. सगळं झालं, लग्न लागलं. आता यांनी एवढा धुमाकूळ केला की नवरीकडले कंटाळले. अरे तिथं विचारी माणूस कोणीच नव्हता, सगळे अविचारी. इंजिनियर डॉक्टर झाल्यानं माणूस विचारी होत नाही. माणूस अनुभवाने विचारी, अनुभवाने माणूस हुशार होतो. आणि मग या पोराचा धुमाकूळ पाहिला आणि मग त्या मुलीच्या आजोबाला वाटलं की या पोरांची आपण जिरवली पाहिजे. नवरी न्यायसाठी उतावळी झाले. लवकर त्या नवरी काढून, लवकर त्या नवरी काढून. त्या नवरीच्या आजोबांनी सगळे पाहुणे बसवले आणि त्यांनी सांगितलं, मी नवरीला देतो, पण ज्यावेळेस तुम्ही मी तिला दिलेलं प्रेझेंट तुमच्या गाडीत भरून न्या, तेव्हा मी तुमची नवरी सांगतो. आता ते कपाट गिपाट ते टाकून त्या मुलीच्या आजोबाला सांगितलं, तुम्ही शेत मागितलं होतं मुलीला, शेत मी प्रेझेंट मध्ये ठेवलेलं आहे, ते शेत घ्या, तुमच्या गाडीत टाका, तुम्ही चालू नका, तेव्हा तुमची नवरी तुम्ही घेऊन जाऊ शकता. मी तशी नवरी पाठवली. ते आजोबा हट्टाने पेटले. हे पोरं विचारात पडले, डोकंच चालले नाही ना. म्हणजे या व्यवहारात या लोकांचं पुस्तकात चाललं तेवढं डोकं इथं चाललं नाही. आणि म्हणून पोरं विचारात पडले, आता कसं करावं. नवरी नेली नाही तर आपल्या घरचे काय म्हणते. सगळे हतबल झाले. 6 वाजले, 7 वाजले, नवरी न्यायचा उठायचा पत्ता नाही. म्हणजे डबलच्या जेवणाची याची तयारी होऊन राहिली. काय करावं विचारत पडले. मग एकाचं लक्ष गेलं, अरे आपले आजोबा आले. आजोबा एका कोपऱ्यात बसून या पोरांची सगळी गंमत पाहत होते. आणि मग पोरांनी त्या आजोबांनी, आजोबा असं असं झालं, आम्हाला तुम्ही याच्यातून वाचवा, आम्हाला नवरी न्यायची. त्या आजोबा समोर आले. त्या आजोबाला सांगितलं की आई काही हरकत नाही, मी तुमचं शेत आजच नेतो, फक्त 7-12 तुम्ही पोरीच्या नावानं करा. तो म्हणतो, जिस सभा में वृद्ध न बैठा हो वो सभा किस काम की, राष्ट्रसंत म्हणतात. ज्या सभेमध्ये म्हातारा माणूस नाही ती सभा कामाची नाही, म्हणून राष्ट्रसंत सांगतात. म्हणजे अशा प्रकारच्या अनुभवाची गरज आज आपल्याला पाहिजे. आणि म्हणजे कुटुंबात अशी वयस्कर मंडळी, आईवडिलांसारखी मंडळी आपल्याला असणं फार गरजेचं आहे. ती प्रत्येक वेळेस अशा संकटातून आपल्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, पण आपण तिकडे दुर्लक्ष करतो. प्रत्येकाला असं वाटायला लागते की माझ्या घरात मीच असलो पाहिजे. ज्या वेळेस आपल्या घरात लहान मुलांना दुखण्याचं, आजारपणाचं काम पडते, त्यावेळेस म्हातारी आईच आपल्याला त्यातनं मार्ग दाखवते. आणि ही ताकद फक्त आईमध्ये, कारण तिने या मुलाचं लहानपण, बाळपण सगळं सांभाळलं असते. आणि म्हणून तिने काय काय नाही केलं. नाही दात थे जब ओठ में तब दूध को पिलवा दिया, नहीं दात अनजान थे खाने पीने तो चोंच से खिलवा दिया, नहीं जानते दुनिया जब बाहर लफ्ज को पढ़वा देने कितनी हमारी मूढ़ता आखिर न सुखी. ज्यावेळेस आमच्या मुखात दात नव्हते तेव्हा तिने आम्हाला दूध पाजलं. म्हणजे हाताने आपल्याला चालून दिलं, घास काढला. जेव्हा आम्हाला समाजाची भाषा माहीत नव्हती तेव्हा तिने अआई शिकवलं. आणि शेवटच्या क्षणी मात्र आम्ही तिला कुठेतरी वृद्धाश्रमात पाठवलं. किती मोठं दुर्दैव ते आहे. म्हणून आई आपल्या जवळ असली पाहिजे. मग तिकडे सगळे सगळ्या समाजातले सगळे असं म्हणतात की एकीकडे आई वडील ठेवले, एकीकडे संपूर्ण ब्रह्मांड ठेवलं. आई वडील ज्या भागात आहे त्या भागातलं पारडं मोठं, ज्याच्याजवळ आई वडील आहे त्याचं पारडं मोठं होते. पण म्हणतात पिक्चर मध्ये आपण पुष्कळशे डायलॉग वापरतो,
ते म्हणते मेरे पास ये तर मग तो दुसरा म्हणते मेरे पास मेरी माँ आहे. म्हणजे आईचं जे महत्व आहे ते आईचं महत्व संतांना सुद्धा आपल्यासमोर विशद केलं आहे. पण आज मात्र सगळे आईला विसरले. आईच्या बाबतीत आई एक अशी कुठंतरी पडित वस्तू आज समाजामध्ये निर्माण झाली आहे. कारण त्या प्रकारचे संस्कार आम्ही मुलांना आवड फक्त लग्न होईपर्यंत आहे. एकदा डोक्यावर अक्षता पडल्या पहिले सांगते आई मी इथे चाललो, मी मार्केटमध्ये चाललो, मी शेतात चाललो, मी गावात चाललो, मित्राकडे चाललो. एकदा बायको आली की तो डबल तुम्हाला सांगत नाही कुठं चाललो. ही जी परिस्थिती आहे ती परिस्थिती कशामुळे निर्माण झाली तर कुठंतरी त्याच्यामध्ये असलेला आपला जिव्हाळा कुठंतरी कमी व्हायला लागला. आणि यासाठी जबाबदार कोण आहे तर त्यासाठी जबाबदार सुद्धा दुसरी आईच. जे दुसरी आई येते पुढच्या पिढीतली ती आई मात्र याला कुठंतरी त्याचं मन वेगळ्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न करते. पण त्या व्यक्तीनं ठरवून घेतलं पाहिजे, मग ती मुलगी असो की मुलगा असो. मी तर म्हणतो की मुलापेक्षा मुलगी चांगली आहे. मुलगा आईकडे थोडस दुर्लक्ष करत बायको आल्यावर बायकोच्या मनाने तिथं बसलेले नसलं लावतं. माझ्या अनुभवातलं सांगते बायकोचं जास्त ऐकतात, आईचं कमी ऐकतात. पण मुलगी चांगली याच्यासाठी म्हणतो की जावई आला की मुलगी ओढताण करत जावयाला आणते. मुलांचं जर सुनील म्हणतं की माझ्या आईची तब्येत बरोबर नाही, आपण 2-3 दिवस आईच्या सेवेसाठी जाऊ, तर मुलगा येईल पण सुनबाई येणार नाही. आली तर भेट घेऊन त्याला घेऊन जाईल. पण जर मुलगी असली तर मुलगी मात्र जावईच्या आधी येते. मी काही ठिकाणी असं पाहिलं की मुलांपेक्षा जावई सुद्धा जास्तीत जास्त सेवा करायला. म्हणून स्त्रीला कमजोर लागतं. कारण स्त्रीसारखी मोहिनी नाही, स्त्रियेसारखी वैरागिनी नाही, स्त्रियेसारखी मुलायम नाही आणि कठोर रणचंडिकेचं रूप सुद्धा तिला प्रसंगी घेता आलं पाहिजे. आम्ही घेत नाही. ज्या ठिकाणी आम्हाला रणचंडिकेचं रूप घ्यायचं आहे त्या ठिकाणी आम्ही घेत नाही. ज्या ठिकाणी आम्हाला मुलांना बनायचं आहे त्या ठिकाणी आम्ही तशा पद्धतीनं होत नाही. आणि म्हणून प्रत्येकीने एकदा जर ग्रामगीता वाचली, ग्रामगीतेच्या माध्यमातून जर, कारण स्त्रिया मुले होती आदर्शपूर्ण हा ग्रंथ घरी होता पठण. हा ग्रंथ जर का त्या प्रत्येकाच्या घरात पठण झाला, वाचन झालं तर प्रत्येकाच्या घरात आदर्शची व्याख्या निर्माण. आणि म्हणून ही आदर्शाची व्याख्या जर आपल्या घरात निर्माण करायची असेल तर कुठंतरी आईनं एक चांगल्या सद्विचाराची जोड पकडली. आम्ही सद्विचारीच राहील. 4 बाया एकत्र बसून तिथं बसून कुठतात खेड्यातल्या भाषेत काही हिच्या चाहड्या चुकड्या. पण त्यावेळेस जर आपण कुठंतरी वाचन केलं, आमच्या लहानपणी सांगायची बाई संध्याकाळच्या वेळेस दारात बसू नये कारण त्यावेळेस लक्ष्मी येत असते. आणि काही जण सांगतात की बा लक्ष्मी येत होते असते आणि निगेटिव्ह एनर्जी याच्या भाषेत अवदसा, जुन्या लोकांचा शब्द होता अवदसा. म्हणजे ही घरात येत असते त्यावेळेस तुम्ही ज्या विचारत असतात त्या प्रकारचं वातावरण तुमच्याकडे. म्हणजे वास्तुशास्त्रानं आपल्याला खूप सांगितलं पण आपलं जर घरातल्या माणसाचं माणसाशी पटत नसतं तर काही होत नाही. आणि म्हणून आईमध्ये जी ताकद आहे ती दुसरी कोणत नाही. एका गावात भागवताचा कार्यक्रम होता. त्या भागवताच्या कार्यक्रमामध्ये सगळ्या गावातनं वर्गणी गोळा झाली आणि शेवटच्या दिवशी महाप्रसाद म्हणून त्या पोरांनी ठरवलं की सगळ्याकडची वर्गणी आली पण त्यांना वर्गणी तुरीची डाळ थोडी कमी पडत. मग ते पोरं त्या शेजारच्या पाटलाच्या घरी आले. कारण पाटील मोठ्या माणसाचे वाडे हे सगळ्या कंद्या त्याच्याकडे डाळ भरपूर असायची. म्हणून त्याला वाटतं का पाटलाकडनं आपण डाळ घेऊ. पण पाटील थोडेसे कडक वृत्तीचे होते आणि म्हणून मग त्यांनी सांगितलं का आता पाटलाच्या समोर गेलं तर आपल्याला मिळत नाही, आपण पाटलींच्या समोर जा. मग 5 वाजताची वेळ होती. पाटलाचं रोजची दिनचर्या होती की दुपारी झोपेतून उठलं, चहा पाणी घेतलं की पाटील शेतात फिरायला जायचे. त्यावेळेस पोरांनी संधी साधली आणि पोरं बाहेर बसून राहिले. पाटलाला बाहेर जाऊन दिलं आणि पोरं घरात आले. आजीला सांगायला लागले आजी आपल्या गावात उद्या महाप्रसाद आहे, काल्याचं कीर्तन आहे, भागवताची समाप्ती आहे, आम्ही वर्गणी गोळा करतो. आजी म्हणे तुमचं काम काय आहे? काहीच नाही आजी, आम्हाला 2-3 पायल्या डाळ पाहिजे होती, आमच्या प्रसादात डाळ कमी पडली. आजी म्हणे काही हरकत नाही. आजी दानपुण्य बाई होती. त्या पोरांजवळचं घमेलं घेतलं, कणगेत घातलं, कणगेतनं घमेलभर डाळ काढली त्या पोरांच्या समोर ठेवली. आजोबाचा दुपट्टा घरी राहिला पण आजोबा वापस नाही. आजीनं ते पाहिलं, त्या आप्पाजीनं पाहिलं ते डाळ भरलेलं घमेलं. आजी तिथं हे 2-4 पोरं. आजी विचारते पोरांचे 10 गेले 5 राहिले आता काय होते? पोरं घाबरले. आजी घाबरली नाही.
आजीने सांगितलं काय आहे म्हणे, काही नाही म्हणे. हे पोरं म्हणते म्हणे की आजी आम्हाला गावात वर्गणी डाळ खूप झाली, आम्हाला एवढ्या डाळीचं काम नाही, तुम्ही कधी. आपण जेवढा आपल्याला काही काम नाही, आपल्या घरी कणकी भरली आहे म्हणतो, तुमची डाळ उतरला का. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुंदर ओवी लिहितात महिनोर नदीमध्ये की निरीक्षुनी जी जी घरे पाहिली तेथे सरसता अनुभव आली, चातुर्य लक्षणे अधिक दिसली पाहिजे. आपल्यासारखी बाहेर असतं तर काय केलं असतं, तर काय करू काही नाही, हे काय मागायला आले आणि वर्गणी दिली. काय होतं वर्गणी दिली तर ते आपण जर त्या म्हाताऱ्याला शिकवत बसलो असतो, म्हाताऱ्या 2-3 कमल्या देऊन दिल्या असत्या म्हातारीची, पण म्हातारी हुशार होती. म्हणजे ही बुद्धिमत्ता अनुभवण आहे आणि ही अनुभवता स्त्रीमध्ये. म्हणून राष्ट्रसंत म्हणतात की तुझ्याहून ती उत्तम वाक्य समाजी उत्तम भाषण देते, तुलाही शहाणपण शिकू जाते भक्ती मागे. आज स्त्री मागे नाही आहे, समोर आहे, पण जिथं समोर व्हायचं तिथं नाही होत. मातृच ठिकाणी जिथं भांडाचं काम आहे तिथं बाई समोर होते. एखादा जर आला काही उदारी किदारी असं इतकं कसं बिल आलं आमच्याकडे, असं झालं तसं झालं, चालली आपली बडबड. म्हणजे ज्या ठिकाणी कुठेतरी आपलं अस्तित्व दाखवता आलं पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही आपलं अस्तित्व दाखवलं पाहिजे. कारण समाज स्त्रीच्याकडे पाहायचा दृष्टिकोन समाजाचा काही चांगला नाही. म्हणती कार्याची धोंड म्हणून तिच्या प्रगतीत वाढवणी खंड. तुम्ही महिला म्हणजे पुरुषांच्या कार्यातले धोंड समजतात, म्हणजे दगड समजतात, ह्या अडथळे आहेत म्हणतात. काही लोक म्हणतात ना आम्ही करत होतो पण आमच्याकडच्या बाईच्यानं जमलं नाही, पण तुमच्याकडे करायची ताकद नाही. बाई म्हणा करणारा माणूस कुठे काही करू शकतो, ज्याच्यासाठी स्त्रीला अडथळा नाही आणि स्त्री सुद्धा काही करू शकते, पुरुषाचा अडथळा नाही. काही लोक मला म्हणतात बाई ते विजयरावनं तुम्हाला जाऊ दिलं की नाही म्हणून तुम्ही जाता, बोबच पडली नसती तर. विजयरावने इथं अनुभव केलं असतं ठाकरेचं आणि मला बोलताच आलं नसतं तर. म्हणून स्त्री पुरुष रथाची दोन्ही चाके जरी परस्पर सहाय्य, दोन्ही चाकं सारखी असली पाहिजे, एकमेकाला पूरक असली पाहिजे, तो संसाराचा रथ चालतो. आणि म्हणून या संसाराचा रथ चालायची सगळ्यात जास्त ताकद स्त्रीचा आहे बरं. दशरथ राजाचा जेव्हा रथ युद्धात मोडला होता, चाक मोडलं होतं, त्यावेळेस त्या रथाच्या चाकाची ती येत असते ती मोडली होती, तर त्यावेळेस कैकेयीनं त्याच्यात हात टाकला होता आणि दशरथ राजाचा रथ पडण्यापासून वाचवलं होतं. कारण दशरथ राजाचा रथ कोलमडला म्हणजे ती त्या राजघराण्याची, त्या राजाची, त्या देशाची, त्या राज्याची नामानुष्की होती, एका स्त्रीनं वाचवलं. म्हणजे स्त्रीमध्ये भरपूर सारे चांगले गुण आहेत, पण असं महाराज लोक म्हणतात स्त्रीला केस तितके केस. म्हणजे स्त्रीमध्ये जर पुरुषांच्या कार्यात अडथळा आणायचा असला, समजा आपल्या नवऱ्यानं म्हटलं की मी माझ्या बहिणीकडे जातो, आपल्या मनात जर जाऊ द्यायचं नसलं तर आम्ही जाऊ देत नाही. फार कलाकार आहोत. तुम्ही कधी गाडी काढायला बसले तर गाडीची चाबी दिसणार नाही, आम्हाला काय माहिती तुम्ही चालवता, तुम्हीच ठेवली असेल 2 घंटे पण. दुपट्टा मागितला दुपट्टाच देणार नाही, काही पण काही कारण काढू शकते. म्हणजे एवढी मोठी ताकद आपल्यात आहे. वेळेवर पोटच दुखत, माझं खूप पोट दुखते बाबा, दवाखान्यात घेऊन जातात ते नव्हत्या तिकडे जात. म्हणजे इतकी स्त्री हुशार आहे, पण तिच्या हुशारीचा पुरुष मंडळीनं फायदाच घेतला नाही. ज्या ज्या ठिकाणी तिची हुशारी दाखवायची, पण आपण असं ज्या ठिकाणी दाखवायची त्या ठिकाणी दाखवत नाही, फालतू ठिकाणी दाखवतो. म्हणूनही आपल्या स्त्रीमध्ये अधोगतीचे बरेचसे प्रकार आपल्यामध्ये जे निर्माण झाले त्याला कारण सुद्धा हे. आणि म्हणून स्त्रीनं नेहमी सक्षम असलं पाहिजे. स्त्रीमध्ये आणखी एक गुण दिलाय जास्तीत जास्त सहनशीलता. शेतकऱ्याच्या एवढ्या आत्महत्या झाल्या, स्त्रियांच्या आत्महत्या फार कमी आहे. कारण स्त्री मरायला खूप भीते, एखाद्या वेळेस मरून जाते म्हणा, असं काही नाही, एखादी कमजोर डोक्याची असली तर, पण स्त्री मरायला कमी भीते, पण पुरुष मात्र लवकर मरतो. सर्वात जास्त हार्ट अटॅक पुरुषांना येतात, बाईला येत नाही. कारण काय, पुरुषाला येतात आणि बाईला येत नाही. याचे कारण काय, सरळ सोपी कारण आहे, बाई त्याच्याजवळ सांगत सुटते, हे सांगत नाही, हे सगळं मनात दाबून ठेवते, याच्यात सगळं दमन होऊन जाते. आपलं म्हणजे जो भेटला तो ओळखीची. आता जरा वेळ कधी इथं बसली तर बाय आवडत्या बाय घरातलं सांगतात, बाई असं झालं तसं झालं, शून्य अशी. म्हणजे ही स्त्रीची टेंडन्सी आणि चांगलं आहे. बोलायला लागलो पाहिजे, आपल्या मनातले विचार समाजासमोर प्रकट केले पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण कोणालाही माझं जवळच समजायला लागतो. मग शेजारी नसतो, कदाचित हिने ऐकल्यावर हे माझ्या सासूबाईशी सांगत जाईल, हे माहीत असल्यावरही आपण सांगतो.
म्हणजे ही जी आपली टेंडन्सी आहे त्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक येत नाही. आपण थोड्याशा गोष्टीसाठी रडून देतो. म्हणजे आपल्यामध्ये असलेला जो काही निगेटिव्ह एनर्जी निर्माण झाली, क्रोध निर्माण झाला, राग निर्माण झाला, तो आपण कुठेतरी अश्रूच्या माध्यमातून, बोलण्याच्या माध्यमातून काढून टाकतो. आणि म्हणून स्त्री सुखी. या स्त्रीनं जर असं ठरवलं मनावर की मी काय करू शकत नाही, तर ते देशाचा कारभार चालू शकतो. प्रतिभाताई पाटलांच्या बाबतीत जर आपण त्यांच्या राहणीमानावर जर जवळून पाहिलं, संगीत त्यांना खूप जवळून पाहिलं, त्यांच्यावर पाहिल्यावर ही एवढी भित्री बाई राष्ट्रपती कशी होईल व्हायच्या आधी मी जेव्हा पाहिलं होतं, म्हणजे बाई एवढी, मग जे राष्ट्रपतीच्या जेव्हा शर्यतीत होते तेव्हा असं वाटलं बाई ही बाई एवढी साधी, एवढी गरीब, खूप शांत सोज्वळ आहे त्या, म्हणजे अतिशय सोज्वळ म्हटलं तर चालेल. राजकारणात अशी बाई नसतेच. ती बाई देशाची राष्ट्रपती होऊ शकते मनावर आणलं तर. तसंच तुम्ही मनाला आणलं तर या अमरावती महानगरपालिकेच्या महापौर सुद्धा होऊ शकतात. फक्त कसं पाहिजे, त्याच्यासाठी कुठेतरी मनाची एकाग्रता. ही मनाची एकाग्रता कुठून निर्माण होते? भांडणं करून. त्याच्यासाठी कुठेतरी संतांचा संघ पाहिजे. ज्याला संतांचा संघ घडला है, संत दुनिया में जगे तभी रही दुनिया खड़ी, उनके प्रतापों से अभी तक नहीं नीचे पड़े, कितना जगत में पाप है अंदाज के बाहर तैर, चला पर संत ही का पुण्य है जो आज तक चल. या संताचं पुण्य एवढं आहे की त्यामुळे आज या कोरोनाच्या पिरियड मध्ये तुम्ही आम्ही जे वाचलो हे सगळे संतांची कृपा आहे. नाही तर आपलं काही खरं नव्हतं. आपल्याला कोणी नेऊन टाकायला आलं नव्हतं. बायकोला नवऱ्याला नाही नेऊन टाकलं, नवऱ्याला बायकोला नाही नेऊन टाकलं. काही लोक आहेत तर घरासमोर व्हॅन उभी राहिली, दुरून हार फेकले. म्हणजे ही जी परिस्थिती निर्माण झाली होती आणि आपण त्यातनं वाचलो, म्हणजे आपण कुठेतरी संतांच्या रेंजमध्ये, अवरेजमध्ये असल्याशिवाय मोबाईल लागत नाही. आपलं लागते का? म्हणून यांच्या रेंजमध्ये राहा. भलतीकडच्या रेंजमध्ये राहू नका. काही फरक पडत नाही. तुमच्यासोबत 10 माणसं नसले तर चालते, पण एक संत असला पाहिजे. आणि म्हणून या संतांच्या संगतीत जो जो माणूस राहिला, जी जी स्त्री राहिली ती तरली. मग त्याच्यात राजकीय क्षेत्रातल्या असो की सामाजिक क्षेत्रातल्या असो की आणखी काही विज्ञान क्षेत्रातल्या असो, असंख्य स्त्रिया समोर गेल्या. त्याला कारण त्या कुठंतरी एका चांगल्या विचाराची नाळ जुळून होत्या. आज आमच्या मधला विचार शक्ती शून्य झाली. कुठंच विचार नाही, काहीच विचार नाही. उद्याचा परिणामाचा विचार नाही. पूर्वीच्या काळी जर मुलगी आली घरी आणि तिच्या घरचं जर एखादं कुरबुर कारण माहेरकडे केलं तर ती मुलगी अर्धी मेली व्हायची. बाई माझी बदनामी होऊ राहिली, बाई माझ्या माहेरची बदनामी होऊ राहिली. आज विचार कोण आहे? शिक्षणानं माणूस विद्वान होत नाही हे डोक्यात काढून टाका. गाडगे बाबा कुठे शिकले नव्हते, तुकडोजी महाराज कोणाच शाळेत गेले नव्हते, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांच्या संतांची पाहतो आपण परंपरा. त्या संतांच्या परंपरेत कोणीच शाळेत गेलं नाही. शाळेत गेल्यानं माणूस विद्वान होत नाही, तर माणूस विचारानं विद्वान होतो, समाजाच्या कार्यानं घडतो, चांगल्या प्रकारच्या कर्मानं घडतो. आणि कर्म कधी मिळतात जेव्हा जेव्हा तुमच्या समोर चांगलं टाकल्या जाते तेव्हा. आमच्या समोर दिवसभर हेच टाकलं जाते. याची बायको त्याच्यासोबत गेली, म्हणून त्याच्यासोबत 8 दिवस राहिली, म्हणून दुसऱ्यांदा पुन्हा नवऱ्याच्या घरी वापस आली. जे रिअल संसारात होत नाही. असं होते का कधी? जेवढे सिरियल पाहिजे तेवढेच सिरियलमध्ये तेवढंच आहे. असं म्हणतात की झोपायच्या वेळेस कधीच भांडणं पाहू नये. झोपायच्या वेळेस कुठेतरी नामस्मरण 10 मिनिटं करावं, मग डोळे मिटावे. कारण ज्या भगवंतानी परमेश्वराने माझा दिवस चांगला काढला त्यांनी रात्र सुद्धा चांगली काढावी. कारण अभिमान करता इस देव का किसके भरोसे यार तू, ये देह तो है मिट्टी का मत कर इतबार तू, ये देह में जो ब्रह्म है वही जान ले अभिमान कर. आपल्या देहाचा अभिमान आपण जो करतो आहे तो कुठेतरी एक दिवस मातीत जाणार आहे. आणि म्हणून त्या मातीच्या जाणाऱ्या देहाचं आसक्तपण आपण सोडलं पाहिजे. आणि त्यासाठी एक प्रगल्भ विचार समाजामध्ये जगलो पाहिजे. आज समाजामध्ये असंख्य आहे, असंख्य स्त्रिया आहेत. इंदिराबाईला देशाची पंतप्रधान होता आलं, पण आदर्श आई होता आलं नाही होता. कारण घरातले 2 भावांचे भांडणच त्या बाईला मिटवता आले. कोणी असो, एक सहज उदाहरण म्हणून दिलं. म्हणजे आपण राजकीय क्षेत्रात फार मोठं झालो म्हणजे आपण घरातल्या संसारात चांगलं यशस्वी होऊ असे नाही. एखादी आमटे 72 बाई असते पण तीही उत्कृष्ट प्रकारचा संसार चालून दाखवते. ही तिच्यातली कला असते, कारण त्या प्रकारचे विचार तिच्यामध्ये घुमत असतात. आणि अशा प्रकारची आई आम्ही सर्वांनी निर्माण झालं पाहिजे, केलं पाहिजे. आम्ही करत नाही. आज ऐकलं आपण, पण उद्यापासून घरी जर गेलं मग सासूने एखादा शब्द म्हटला. काही काही स्त्रिया तर अशा असतात
की पूर्वीच्या काळी एक विचार होता की मुलीचं लग्न झालं तर मुलीच्या आईला काळजी पडायची, बाई सासूरवास होईल का, सासरी लोक कसे असतील. पण आज मुलाचं लग्नाला मुलगा आला का मुलाच्या आईच्या जीवात धडधड करते की कशी सून भेटेल. म्हणजे आज सासवा घाबरायला लागल्या, ही परिस्थिती आहे. कोरोनाच्या पिरियडमध्ये 99% लग्न मोडले. ही जी परिस्थिती आहे, कारण प्रत्येकाच्या मनात काय विचार चालू आहे हे आपण असं उघडपणाने सांगू शकत नाही. त्याच्यासाठी संस्काराची जोड फार महत्वाची. आणि ज्या घरी, ज्या आई वडिलांच्या घरी मुलांवर मुलींवर चांगल्या प्रकारचे संस्कार घडले जातात, सुशिक्षित होणं सोपी आहे पण सुसंस्कारी होणं फार कठीण आहे. शिक्षित तर कोणी होते हो, पुस्तक वाचलं, पेपरला गेलं, अभ्यास केला, आता कॉपी केले तर पास. आणि कोरोनाच्या पिरियड मध्ये, लॉकडाऊन मध्ये तर सगळेच पास. येते तोही पास, नाही येते तोही पास. ही जी शिक्षणाची परिस्थिती निर्माण झाली आणि त्या परिस्थितीमुळे नुसतं पुस्तकी ज्ञानानं माणूस मोठा होत नाही, तो विचारानं मोठा झाला पाहिजे, तो कार्यानं मोठा झाला पाहिजे. आणि हे कार्य कधी घडले जाते जेव्हा तुमच्या आजूबाजूचं वातावरण तसं. एका स्त्रीने, एका कुटुंबाने, एका कॉलनीत एकाने ठरवून टाकायचं की मी माझी सून आणि सासू आदर्श होईल समाजाला, तशा प्रकारचं उदाहरण हे ठेवलं पाहिजे. मला खूप सुंदर सून मिळाली, मोठ्या कुटुंबातली आहे, सोज्वळ आहे, सुंदर आहे, शिकलेली आहे आणि नम्र सुद्धा आहे. ती म्हणाल बरोबर आहे, तुम्ही एवढ्या फिरता तर घरचं एवढं मोठं सगळं कसं सांभाळते, कारण तिचा विचार कसा, तिच्यावर झालेले संस्कार कसे. मी बाहेर फिरायची, माझ्या सासूबाई खाटेवर होत्या, तर तिची आई तिला ज्ञान सांगायची की तुझ्या सासूनं इतक्या वर्ष त्या सासूबाईला सांभाळलं, त्या बाहेर असतात, त्या सासूबाईला काही झालं नाही पाहिजे, ही जबाबदारी तुझी आहे. उद्या लोक म्हणतील की पौर्णिमा असेपर्यंत सासूबाई चांगल्या राहिल्या, तिची सून आल्या, याच्यात तुझी आणि तुझी ही सांगणारी आहे. आईने सांगितलं असेल तिची सासू, मग ते सून तर फिरते, मग तिच्या सासू करायचं काय करायचं, एवढं म्हटलं असेल कशाला केलं असतं. म्हणजे हे संस्कार देणं गरजेचं, कारण संस्कार तिकडनं येतात. माहित आहे तुम्हाला, मुलीचं जेव्हा आपण बायोडाटा पाहतो तेव्हा काकाने विचारत, आत्याने विचारत, मावशीने विचारत, मामा विचारत. मामाच का विचारलं तर ते माहित आहे. त्याचा अर्थ असा, तर आता पण आया समोर निघायला लागल्या, बायासमोर. पण पूर्वीच्या काळी आई बाहेर निघत नव्हती आणि मग मामावरनं आईची परीक्षा केली जाते की तिचा भाऊ असा आहे, तिची आई कशी असेल, आई आहे मग मुलगी कशी असेल किंवा मुलगा कसा. जुन्या लोकांनी जी लावलेलं आहे ते सगळं योग्य आहे, फक्त आपण त्याला आता मोडा काढायला लागलो किंवा आपण त्याला आता हलकं समजायला लागलो, काही हे काही लावून दिलं, हे होते काय, तसं होते काय. या आज जी परिस्थिती आपल्या समाजामध्ये निर्माण झाली आहे त्याला जबाबदार आपलं कुठंतरी शिक्षण आणून यायला लागलं. कारण राष्ट्रसंत म्हणतात आता नको उच्च शिक्षण, हे तो मागे युगे गेलेलं. आता व्हावा कष्टिक बलवान सुपुत्र भारताचा. पुत्र नाही म्हटलं, सुपुत्र म्हटलं. ज्याला काम सांगितल्यावर काम करते तो पुत्र असते, ज्याला 2 वेळा काम सांगितल्यावर करते ज्याला काम सांगितल्यावर करते त्याला मुलगा म्हणते, ज्याला 1-2दा सांगितल्यावर करते त्याला पुत्र म्हणते, आणि ज्याला न सांगता काम करते त्याला सुपुत्र म्हणते, आणि ज्याला सांगूनही करत नाही त्याला कुपुत्र म्हणते. आपल्या घरात आपल्याला काय तयार करायचं आहे हे आपण आईनं ठरवलं पाहिजे. मुलाला जर लहानपणी आपण काम सांगितलं, मुलगा ऐकत नसेल, मी अशा असंख्य आया पाहिल्या मुलींच्या संसार मोडणाऱ्या की मुलगी बीला, एमईला, MSc BSc, आई तिच्यापाशी पाणी घेऊन चालली, आई तिच्यापाशी चहा घेऊन चालली, आई तिच्या तिचा अभ्यास आहे, अरे अभ्यास आहे तर जेव्हापुरती पुरसत नाही का. हे संस्कार कोणाचे आहे? आईचे. तुझं पुरतं तू कर, तिला स्वावलंबी बनव ना. आणि मग हेच विचार घेऊन ती सासरी जाते. म्हणजे सासरी काय करणार आहे? मला आता मागच्या महिन्यात एक लग्न झालं, शिकलेली मुलगी आहे, प्राध्यापिका आहे, नवराई प्राध्यापक आहे, आणि त्या मुलीचा 2 दिवसापूर्वी फोन आला, काकू मला एक बाई द्या म्हणे, वेळ पडल्या तर 2 बाया द्या म्हणे. बससाठी तर घरातली कामं करायची. घरात 2 माणसं आहेत, 2 माणसांची कामं जर आम्ही करू शकत नसू, तर भाजी पोळ्या, कारण प्रत्येकाच्या घरी अपेक्षा असते की नवीन आलेल्या मुलीने आम्हाला नाही काहीतरी निदान स्वयंपाक करून देऊ घातलं पाहिजे, की आम्ही हे सगळं बाहेरच्या मोलकरणीच्या हातचं खाल्ल्यापेक्षा मी थोडी जरी अपेक्षा त्यांनी ठेवली आणि जर समजा हिने केलं नाही तर घरातला कलह निर्माण.
म्हणून जबाबदारी आपली आहे. मुलगी किती शिको, तिला स्वयंपाक आलाच पाहिजे. अशिक्षित स्वयंपाक करून काही सुशिक्षित चण्या फाकीत राहील, तो रस घालता नाही वंदाई जेथे तेथे पराधीन. राष्ट्रसंतांनी 1953 साली ग्रामगीता लिहिली, पण 2020 साली 22 साली या देशाची अर्थव्यवस्था, या देशाची शिक्षण व्यवस्था, या देशातली स्त्रिया कशा असतील राष्ट्रसंतांनी ग्रामगीता. आज विधवा ही शृंगाराविना आहे, मुलींचे विद्यालय अलग नाही. विधवा ही शृंगाराविना राहील, धाक कोणाचा कोणाही उरला नसेल. स्पष्ट लिहिलं राष्ट्रसंतांनी. तुम्ही म्हणा राष्ट्रसंतांचा विरोध होता का विधवा स्त्रियांच्या बाबतीत? विरोध नव्हता. त्यांच्या अवतीभोवती सगळ्या महिला होत्या. त्यावेळेच्या काळातल्या महिलांना त्यांनी दांडपट्टा शिकवला, कुस्ती शिकवली, सगळे लेझीम रस्त्यावरचे जेवढे खेळ आहेत तेवढे लाठी काठी सुद्धा खेळत होत्या. आता 2 वर्षापूर्वी आमच्या शकुंतलाताई राऊत आल्या, त्या जवळपास 99-98 वर्षाच्या होत्या. त्या नर्स म्हणून महाराजांच्या काळात लागलेल्या होत्या सर्व्हिसला. ती बाई सांगायची मी एवढी लाठी काठी खेळायची की माझ्यासमोर खेळायला माणूस सुद्धा येत नव्हतं. तेव्हाच्या काळात 70, 80, 85 वर्षापूर्वीची गोष्ट. अशा स्त्रिया राष्ट्रसंतांच्या भोवताल होत्या. तरी राष्ट्रसंतांनी प्रत्येक स्त्रीकडे पाहायचा दृष्टिकोन आईचा ठेवला. आजच्या ज्या संत लोक म्हणतो आपण, महाराज लोक म्हणतो, गुरु मानतो, त्यांचा स्त्रियांकडे पाहायचा दृष्टिकोन काय तुम्ही आम्ही सगळे वर्तमानपत्राच्या. म्हणून मी गुरु करण्याच्या फार विरोधात. कोणी म्हणतात गुरु शिवाय मार्ग नाही, पण मी गुरु केला नाही, मी गुरु करणार नाही. गुरु एकच आहे, गुरु म्हणजे मार्गदर्शक. समाजात जो जो व्यक्ती मला मार्ग दाखवतो तो माझा गुरु. सगळ्यात पहिले जन्माला घातलं ती माऊली माझा गुरु. ज्याने माझं पालन पोषण करून मोठं केलं तो माझा गुरु. आणि ज्याने मला या भक्ती मार्ग दाखवला ती ग्रामगीता माता. कारण राष्ट्रसंतांनी मी गाणं सांगितलं, अच्युत महाराजांनी मानलं होतं तुकडोजी महाराज माझे गुरु आहे, पण तुकडोजी महाराजांनी अच्युत महाराजांना कधीच गुरु शिष्य मानलं नाही. कारण त्यांनी सांगितलं होतं गुरु शिष्य एकाच तळीचे, गुरु आणि शिष्य ते एकाच तळीचे झाले होते. कारण दोघांचं ज्ञान सारखं झालं होतं, दोघांची पातळी तेवढीच झाली होती. हा सांगण्याचा उद्देश राष्ट्रसंतांचा होता. आणि गुरुवरचा शिष्य खालचा ही भूमिका समाजामध्ये झाली आहे. ती समाजामधला अंधश्रद्धेचा भाग राष्ट्रसंतांना करायचा. आज आपल्या घरात जर कोणी मृत पावलं तर सगळ्यात जास्त कर्मकांड करणारी माणसं आपण. एकदा मेलेला माणूस डबल येत नाही, संपला विषय. आपण त्या माणसासाठी 13 दिवस 15 दिवस राष्ट्रसंत म्हणतात खायची सोय नसते तर दुसऱ्या दिवशी कामाला जात सुद्धा पळायची गरज नाही. घालायला नवीन कपडे नसले तर जुने कपडे धुवून वस्त्र घाला, नवीनच कपडे आणले पाहिजे असा आग्रह नाही. जेवणात तूप नाही. शास्त्रानं सांगितलंय की तुपाशिवाय जेवण करू नये, पण जेवायला तूप मिळत नाही. आणि प्रेताच्या अंगाला आपण लोणी चोळतोय, हेही राष्ट्रसंतांनी याही गोष्टीला विरोध केलाय. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर असलेल्या अंधश्रद्धा आज आपल्या समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणावर ज्या जुन्या रूढ्या होत्या त्या रूढ्या उभारून आल्या. पाय धुवायचा संक्रांतीचा कार्यक्रम काय वाटलं, लाखोनं खर्च करायला लागले लोक. कशासाठी? जुन्या काळी मुलीची आई मुलाकडे मुलीच्या सासरी जात नव्हती. मग तिने एक निमित्त काढलं होतं की हिचा 2 उद्देश होता की हिला काही थोडंसं आमिष केलं तर ही थोडीशी खुश होईल, माझ्या मुलीला चांगलं वाटलं. जुन्या काळातल्या बायांचा विचार. आणि त्या निमित्तानं तिचे पाय धुवायला जातो म्हणून मला मुलीचं घर पाहिलं नाही. आता आपण पहिल्यांदाच मुलगी पाहायला जातो तेव्हा, मुलगा पाहायला जातो तेव्हा आपण स्वतःच आई चालले आणि मुलाचं घर पाहून यायला लागले. आणि आज मग समाजासमोर घराघरात कलह निर्माण झाले या पाय धुवायच्या कार्यक्रमाला संपला. त्यांच्याकडची विहीन आणली, मग त्यांनी इतकं आणलं, सगळं चांदीच आणलं, आमच्या घरची विहीन आणली, तिनं मग काहीच नाही आणलं. घराघरात कलह निर्माण म्हणणार का? ह्या ज्या गोष्टी आहे, कारण हे कोणी दिलं? पुरुषांनी केलं का? हे आम्ही केलं. सांगून टाकायचं आम्ही हा प्रकार आमच्या कुटुंबात चालत नाही, संपला विषय. काय करणार आहे? काहीच करत नाही. आपली मुलगी सक्षम आहे ना, तिथं भांडायला. आता पहिल्यासारखं थोडी होतं काही की मुलगी भांडत नाही, मुलीच्या आई वडिलांना झाला की आता आपली मुलगीच निपटवून टाकते तिकडे. फक्त इथं आपल्या कुठेतरी आईला स्टँड घ्यावं लागते की मी ह्या प्रथेच्या अगदी विरुद्ध आहे. आपण पाय धुवायचा कार्यक्रम करतो आणि शिदोरीचा कार्यक्रम. माझ्या मुलाचं जेव्हा साक्षगंध झालं, एंगेजमेंट, तुमच्या शहरी भाषेत आपल्या खेड्याच्या भाषेत साक्षगंध, ते खेड्यातले लोक आणि
खूप गोशातले, मी काय माझ्यापेक्षा गोशातले ते लोक. आणि मग ते सगळा पोरांचा कार्यक्रम आटोपल्यावर मग विहिणीचा कार्यक्रम. तर मी मुलाची आई म्हणून मला पहिले बसवावं, असं आपल्या शास्त्रात नाही लिहिलं, कुठं लिहिलंय काय माहिती. ते मुलीची आई म्हणाली, मी पहिले मुलीच्या आईला चौरंगावर बसवलं, प्रत्येकीला 1-1 ग्रामगीता दिली. त्या लोकांच्या लक्षातच नाही आलं की मुलाच्या आईनं मुलीच्या आईने पहिले बसवावं, तिला त्यांनी ग्रामगीता द्यावी. मी त्यांना सांगितलं, मी ते पूर्णाच्या पोळीची शिदोरी वाटणारी बाई नाही आहे, मी ज्ञानाची शिदोरी वाटणारी बाई नाही. म्हणजे काही गावात थोडीशी चर्चा झाली, ते नाही आणलं बाई, ती नाही आणलं बाई. म्हणजे जे वस्तू काहीच कामाची नाही त्या वस्तू आपण देतो, विनाकारण व्यापारी मोठा करतो. ही तुमच्यापासून चालू करायला पाहिजे. ही पद्धत आईच चालू करू शकते, वडिलांकडनं होत नाही, कारण वडील करायला गेले तर आपण अडथळे असतो. म्हणून आईची भूमिका या संसारामध्ये फार मोठी महत्वाची आहे. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा महत्वाची आहे. लग्न करताना माणसाला जे गळी पाडतो आपण, ते आपण पाडतो. पूर्वीच्या काळी जवळची माणसं फक्त अहिराणांची, आता कोणी अहिराण नाही, टोपल्या नव्हे, काय कपाटात मावत नाही एवढे अहिर. आणि आपण देतो ते साड्या त्या कधीच घालत नाही, आणि आपल्याला आणलेल्या साड्या आपणही घालत नाही. मग फायदा कोणाचा होतो त्याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. आज आम्ही 50, 60, 80, 1 लाख रुपयाच्या साड्या नुसत्या वाटपासाठी आणतो. तो दुकानदार आपल्याला सांगते 50 लेके जाओ, बच गए तो वापस लेके आना. आता आपल्या वाटत नाही, आपण आधी दिसते तर वाटत राहतो, त्याच्यापाशी काही वापस जात नाही. ही जी परिस्थिती आहे, या परिस्थितीला कुठेतरी आपण डोळसपणे पाहिलं पाहिजे. आणि ही भूमिका आज आपली आहे स्त्रीची. या स्त्रीच्या भूमिकेतनं जर आपल्याला बाहेर निघायचं असेल तर कुठेतरी घराच्याही बाहेर निघणं फार महत्वाचं आहे. आम्ही घराच्या बाहेरच निघत नाही. टीव्ही, घर, कुटुंब, नवरा, बायको, लेकरं, संपला विषय. काही महिला तर मी एवढ्या अभ्यासात त्या पोराच्या घेतल्या. काही पालक असे सांगतात मुलगा मॅट्रिकला 12वीला आणि त्याची आई वडील कुठल्याच कार्यक्रमात येत नाही. आपण जर विचारलं घरचं काम आहे, कदाचित घरातला मृत पावला म्हातारा माणूस तरी येत नाही. नाही, मुलाचं 12वीचं वर्ष, मुलाचं 10वीचं वर्ष. आता मुलगा काय तीर मारते हे त्या आईला माहीत नसते, वडिलांना माहीत नसते. ते संस्कार देणं फार गरजेचं. आमची मुलगी कुठं जाते, काय जाते, तिच्या वागणुकीवर माहीत पडते. काही काही मुली दिवसभर मोबाईलवर असतात. आता ऑनलाईनच्या शिक्षणाच्या माध्यमातून निमित्त झालं, पण त्या मोबाईलमध्ये काय चालू आहे हे थोडंसं आई पाहू शकते, पाहायला पाहिजे एखाद्या वेळेस. म्हणजे मुलगी काय खाते, काय पिते, काय ठेवते, काय झोपते, काय उठते, हे काय वाचते हे पाहायला पाहिजे आईला. हे आईची फार मोठी जबाबदारी आहे, कारण वडील या गोष्टीकडे नाही लक्ष देऊ शकत, पण आम्हीच मात्र खतपाणी घालतो. एका लग्नात मी कार्यक्रमाला गेली, जवळची नातेवाईक होती, ती मुलगी मोठी मुलगी होती, आणि ती मुलगी असे थोडेसे ड्रेस विचित्र घालून आली की जे पाहुण्यांच्या कार्यक्रमात, नातेवाईकाच्या कार्यक्रमात घालायला नको. मी तिला सहज म्हटलं की बाई हे असे कपडे घालून नाही यायला पाहिजे होतं, तू दुसरा ड्रेस घाल ना, ओढणी गिडणीचा. ती तिच्या आईजवळ सांगत गेली की त्या आंटी अशा म्हणतात की तू असे ड्रेस घालून यायला पाहिजे होतं. त्याच्या आईनं उत्तर द्यायला पाहिजे होतं की खरीच गोष्ट आहे आत्याची किंवा आंटीची की तू असे ड्रेस घालायला नव्हते पाहिजे, तो घालायला पाहिजे होता. त्याच्या आईनं त्याच्यावर पाणी दिलं. नाही, ते आंटी आजीसारखी राहते, तिची मुलगी आजीसारखी राहते, आणि मग तिला लोकांनी सगळे आजार करून ठेवते. परिणाम असा झाला की मुलगी 6 महिने नवऱ्याकडे टिकली नाही. माझी मुलगी आजीबाई सारखी राहिली, परदेशात आहे, इंजिनियर आहे, सर्व्हिस करते, पण ओढणीशिवाय राहते. इथे आली की साड्या नेसते, खेड्यात गेली की तिच्या सासरवाडीला गेली की सतत साडी, घरातही साडी घालते. ही परिस्थिती आहे. जेव्हा माझ्याकडे तिच्या सासूबाई 1 महिना झाला इथे माझ्या जवळ आहे, त्यांनी प्रत्येक गोष्टीत सुनेचं कौतुक. त्याच दिवशी समजलं की मी पावली, म्हणजे मी जे कर्म केले, मी जे काम केलं ते कामातून मी पावली. कारण मुलीची सासू कधीच सुनेचं कौतुक करत नसते. ती बाई सतत शब्दापिच्छे सुनेचं कौतुक करायला. ही संस्कार आहे. किती वर्ष द्यावं लागेल मला? 20 वर्ष, 22 वर्ष संस्कार दिला. पण त्या 22 वर्षाच्या संस्कारात तिचं संपूर्ण आयुष्य, तिच्या कुटुंबाचं आयुष्य एक चांगल्या प्रकारचं वळण देणारं ठरतं. त्यावेळी जर मी थोडी हळहळ केली असती, मुलगी वागते तशी वागू द्या, करते तशी करू द्या, तर निश्चितच मुलगी आज माझ्या घरी वापस आली असते. कारण कोणाला पटत नाही, बाहेर फिरणाऱ्या ज्या मुली आहेत त्या फॅशनमध्ये चांगल्या राहून ते मुलाला पाहायला आवडते, ते मुलगी आवडते, पण घरी बायको म्हणून आणताना मात्र आवडत नाही.
बायको आणताना तो सजोडपणाचाच विचार करतो की ही मुलगी कशी आहे. बाहेर तुम्हाला घर फ्रेंड म्हणून किती काही फिरवण, कशी फिरवण, बिना कपड्याची फिरू शकते तू, त्याला ती आवडते. पण जेव्हा त्याला बायको म्हणून करायचा विचार येते तेव्हा मात्र तो त्या मुलीमध्ये सोज्वळता पाहिजे आणि हे सोज्वळता निर्माण करण्याचं काम आई करू शकते. ती मी मैत्रिणीत कशी राहू शकते. आज जेव्हा मी कार्यक्रमाच्या माध्यमातून बाहेर फिरते आणि रात्री बेरात्री जेव्हा घरी जाते तेव्हा मी विचार करते, म्हणजे काकू एवढं खराब वाटते की या पुरी 10, 11 वाजता 12 वाजता, कधी कधी मला 1:30 वाजते, दूरचा गाव असलं, रात्रीचं कीर्तनाचा कार्यक्रम असला, 12ला सुटलं की घरी जेव्हा येतो तर 1:30-2 वाजता ह्या पुरी कुठेतरी हायवेवर गाडीपाशी उभ्या असतात. म्हणजे ही जी परिस्थिती आज समाजामध्ये निर्माण झाली आणि आई वडिलांना थोडंसं काही म्हटलं की मग आत्महत्येची धमकी किंवा आत्महत्या करू. याच्यासाठी आम्हाला लहानपणापासून जशा प्रकारचे संस्कार देता येईल तशा प्रकारचे संस्कार देता आले पाहिजे. ही जबाबदारी आमच्या आईची आहे. कारण हे मुलं लहान आहे म्हणून लाडावल्या गेले. कारण अति लाडाने मुलगा ढोंब्या भोपळा होतो. आई वडिलांचा प्रेमळ चाळा पूर्वी लहान मुलांचा आळा, मुलगा होतो ढोंब्या भोपळा अति लाडाने निकाल. मुलंही तसेच आहेत. मी काल ताईला गोष्ट गाडीत सांगितली. मी एकदा इकडनं यवतमाळ जिल्ह्यातनं कार्यक्रम करून येत होती आणि इथं मला राजापेठच्या समोर जाताना एका स्कूटीवर 2 मुली, मागं मोटरसायकलवर 3 मुलं. ते मुलं त्या मुलीच्या मागं ते हॉटेलमधून आले होते, काय आले होते त्याचं पापूने त्यांनी माहीत, ते तिथून घुसले आणि मग ते प्रभात टॉकीज तिकडे कोल्हापूर गीटच्या तिकडे कसं तरी ते गोळीबारीत निघायला लागले. मला भीती वाटायला लागली. जेव्हा मुलाला म्हटलं अरे बाबा थांबलं, त्या पोरीच्या मागं ते पोरं लागले असेल तर आपण पाहून घेऊ. तो म्हणे मम्मी तुला माहित आहे का त्या पोराच्या मागं पोरी लागले का त्या पोराच्या मागं त्या पोरी लागल्या. चुपचाप घरीचं. म्हणजे ही जी परिस्थिती आज 1:30 वाजता 2 वाजता आपल्या मुली आपण खोली करून भाड्याने ठेवतो, त्यांच्यामध्ये अशा प्रकारचा विचार निर्माण केला पाहिजे की माझ्या आईनं आणि बाबानं काय कष्ट करून मला शिकवलं. आम्ही कष्टाची जाणीव त्यांच्यापर्यंत पोहोचवलीच नाही, न मागता देत गेलो. माझ्या आईने बाबांनी जे मला दिलं आहे, कशातनं दिलं आहे, ही भावना भांडे घासून दिलं की धुणं धुवून दिलं, हे जे भावना जोपर्यंत त्या विद्यार्थ्यामध्ये त्या मुलामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत त्याला तुमच्या कष्टाची किंमत कळत नाही. अशी कष्टाची किंमत प्रत्येक मुलामध्ये निर्माण करण्याची सद्बुद्धी तुमच्या आमच्यामध्ये आहे. कारण यांना यांच्या जीवनाचा अर्थ कळत नाही. पण एकदा जर यांच्या हातात बुद्धी झाली, स्त्रीचं सर्वात मोठं जर काय असेल तर तिचं शील आहे. ज्या स्त्रीचं एकदा शील गेलं ते जन्मात मिळत नाही, तिला पुन्हा जन्मच घ्यावा लागतो. पिढ्यानं पिढ्या त्या शिलाचा ठपका तिच्यावर पडला राहतो. म्हणून कधीच स्त्रीनं चुकू नये. आपल्याकडे संपत्ती आपण गेलेली कमावू शकतो, आपलं सौंदर्य गेलं तेही कमाई करू शकतो आपण, त्याच्यात काही फार महत्वाचं नाही. पण आपलं जर एकदा शील गेलं तर मग मात्र ते कमावण्यासाठी दुसरा पर्याय नाही. त्याच्यासाठी मृत्यू होऊन पुनर्जन्म घेऊन मग मात्र स्त्रीच्या बाजूला आपल्याला उभं राहावं लागणार आहे. म्हणून प्रत्येक स्त्रीनं आपलं शील जोपासावं, आपल्या पुढच्या पिढीवर योग्य ते संस्कार करावे. प्रत्येकीच्या घरच्या मुलीला एक चांगल्या प्रकारचं वळण देण्याचं काम प्रत्येक आईनं करावं. अशी करण्याची जबाबदारी सद्बुद्धी गुरुदेव तुम्हा सर्वांना प्रदान करो अशी गुरुदेवचरणी प्रार्थना करते. आजही मला बऱ्याच संख्येने ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देते. झालेली सेवा गुरुदेवचरणी समर्पित करते. शब्दाला विराम.